हा हा बोल. हा, माझा आवाज येत असेल तर मी सुरू करू का? होय होय, करा करा. होय, सॉरी, जरा थोडीशी अडचण झाली. अम, मी कुठल्या भाषेमध्ये बोलू ते प्रेफरेबल असेल? मराठी इंग्लिश, मराठी. मराठी? मराठी ओके, मराठी. चालेल. तर मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा असं काही करण्यापेक्षा प्रेफर करेन की माझा जो ऑर्गन डोनेशन, एस्पेशली आय डोनेशन ह्या विषयातला अनुभव आहे, तो मी तुमच्या समोर मांडतो. आणि हा, मग आपण काही प्रश्नोत्तर ह्या विषयामधली घेऊया आणि मग आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. बेसिकली आय डोनेशन ह्या विषयामध्ये जे आपण काम करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की आय बँक्स असतात वेगवेगळ्या आय हॉस्पिटलमध्ये, किंवा आय हॉस्पिटलशी अफिलिएटेड असलेल्या अशा आय बँक असतात. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही असंही ऐकलं असेल की आय हॉस्पिटलच्या माध्यमातनं वेगवेगळ्या ठिकाणी आय डोनेशन ची अवेअरनेस शिबिरं लावली जातात. आणि त्या ठिकाणी आपण आपल्याकडनं काही फॉर्म्स भरून घेतले जातात की मी आय डोनेशनची प्लेज देतो आहे. आणि ते फॉर्म भरून घेतल्यानंतर ते तुम्हाला एक छोटंसं एक कार्ड देतात की जे तुम्ही तुमच्याकडे ठेवता. आणि आपल्याला असं वाटतं की चला, मी आय डोनेशन ह्या विषयामध्ये माझं काम झालेलं आहे, मी आय डोनेशन या संदर्भात माझी कन्सेंट दिलेली आहे. तर आता नेमकं आय डोनेशन आपण करतो म्हणजे नेमकं काय करतो? आपल्याला माहित असेल की आपल्या डोळ्यामध्ये त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतात. म्हणजे आपला जसा कॅमेरा असतो, कॅमेरामध्ये सगळ्यात समोर कॅमेराची लेन्स असते. त्याच पद्धतीने आपल्या डोळ्यामध्ये सगळ्यात समोर जे आपल्याला काळसर भाग दिसतो, काळसर बुबुळामध्ये जे दिसतं, आणि पांढरा भाग, असे दोन प्रामुख्याने भाग आपल्याला डोळ्यांचे दिसतात. तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात वरचा नितळ भाग असतो त्याला कॉर्निया असं म्हणतात. आणि कॉर्निया नंतरचा जो भाग असतो त्याला लेन्स असं म्हणतात. आणि लेन्स नंतर पोस्टेरियर सेगमेंट असतो. आणि नंतर आपली रेटिना असते. आणि रेटिनाच्या पलीकडे ऑप्टिक नर्व असते, जी ऑप्टिक नर्व आपल्या मेंदूशी जोडली जाते. तर त्यामुळे सगळ्यात समोरचा भाग जो कॉर्निया असतो त्याचं जे काम असतं ते जी किरणं किंवा जे आपण इमेज बघतो ते त्या इमेजची ती किरणं ती लेन्स पर्यंत घेऊन जाणं, हे त्या कॉर्नियाचं काम असतं. आणि ते अत्यंत महत्वाचं काम असतं. आय डोनेशन करतो म्हणजे पूर्ण डोळा बाहेर काढून तो इम्प्लांट करणं, हा जो सगळ्यात मोठा आय डोनेशनचा गैरसमज आहे, तो आपण आपल्या डोक्यातनं सगळ्यात सुरुवातीला काढून टाकला पाहिजे. आणि या गैरसमजामुळे बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की लोक आय डोनेशन करायला तयार नसतात. कारण आय डोनेशन केल्यानंतर त्या मृतदेहाचा डोळा काढून घेतला तर तो मृतदेह विद्रूप होईल. आणि तो विद्रूप झाल्यानंतर आम्हाला बरं नाही वाटणार. ते जे इमोशन्स जोडलेले असतात त्यामुळे बरेच जण आय डोनेशन करायला राजी होत नाहीत. किंवा जे नातलग असतात ते तयार होत नाहीत त्या डेड बॉडीचं आय डोनेशन करण्यासाठी. आत्ता आधी साधारणतः एक 5-7 वर्षांपूर्वीपर्यंत असं व्हायचं की संपूर्ण आयबॉल हा काढला जायचा. परंतु आत्ता सध्या टेक्निक खूप ऍडव्हान्स झालंय. आणि समोरचा जो भाग आहे, जो नितळ भाग आहे, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, तो फक्त कॉर्निया तिथे काढला जातो. कारण आय ट्रान्सप्लांटेशन मध्ये फक्त कॉर्नियाचाच उपयोग होतो. बाकी डोळ्यांच्या कुठल्याही भागाचा उपयोग आय डोनेशन मध्ये होत नाही. त्यामुळे तुमच्या समोर जर कुणी आय डोनेशन संदर्भात विचारलं तर त्याच्यामध्ये आय डोनेशन पेक्षा मी असं म्हणेल की कॉर्निया डोनेशन हा शब्दप्रयोग अधिक संयुक्तिक राहील. आणि मग बऱ्याच वेळेला असाही गैरसमज असतो की चला, मी माझा आय डोनेशनचा अर्ज भरून दिला म्हणजे काम संपलं. मुळात
आय डोनेशन ह्या विषयामधला हा जो दुसरा गैरसमज आहे तो पण डोक्यातनं काढून ठेवला पाहिजे, की आपण जर आय डोनेशनची फक्त प्लेज दिली, कन्सेंट दिली म्हणजे आय डोनेशन झालं नाही. आय डोनेशन साठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती जी असते ती म्हणजे आपले जवळचे नातलग, आपला मुलगा, आपली मुलगी किंवा आपली पत्नी. हे आपण गेल्यानंतर जी टीम येते त्यांना फोन करून सांगणं, की ही व्यक्ती गेलेली आहे आणि तुम्ही या व्यक्तीचं आय डोनेशन साठी तुम्ही या आणि त्यांचं कॉर्निया तुम्ही काढून घ्या. हे आपल्याला आपल्या जवळच्या नातलगांना सांगणं गरजेचं आहे, की मी गेल्यानंतर माझी ही शेवटची इच्छा आहे, की माझे डोळे, माझं नेत्रदान करण्यात यावं. हे जर झालं आणि आपण आय बँकेपेक्षा आपल्या नातलगांचा हा अवेअरनेस केला, तरच आय डोनेशन होऊ शकतं. अन्यथा आय डोनेशन होत नाही, असा आमचा अनुभव आहे. तर त्यामुळे तुम्ही एखाद्या आय बँकेला आय डोनेशनची प्लेज देण्यापेक्षा किंवा जे कोण आय डोनेशन करायला इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना तुम्ही हे नक्की सांगितलं पाहिजे, की एखाद्या आय बँकेमध्ये आय डोनेशनची प्लेज देण्यापेक्षा तुम्ही तुमचा मुलगा, तुमची मुलगी किंवा तुमची पत्नी यांना सांगा, की मी गेल्यानंतर माझ्या आय डोनेशनसाठी जवळच्या आय बँकेमध्ये तुम्ही फोन करा. म्हणजे 6 तासांच्या आतमध्ये ते येतील आणि माझा कॉर्निया काढून त्या आय बँकेकडे तो कॉर्निया दिला जाईल. आता नेमकं काय होतं? कॉर्निया काढणं म्हणजे नेमकं काय? ही जी टीम येते आय बँकेची म्हणजे मृत व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी आय बँकेमध्ये किंवा आय हॉस्पिटलमध्ये जर फोन केला, तर त्या आय बँकेची टीम येते आणि त्यांच्याकडे कॉर्निसॉल नावाचं एक सोल्युशन असतं. त्या सोल्युशनमध्ये अ, हा आपला कॉर्निया काढून त्या सोल्युशनमध्ये टाकला जातो. म्हणजे पुढचे 6 महिने हा कॉर्निया प्रिझर्व्ह करता येतो. आणि हा कॉर्निया प्रिझर्व्ह करून मग अ, ज्या व्यक्तीला अ, ज्या व्यक्तीचा कॉर्निया खराब झालाय, म्हणजे नेमकं काय झालंय कॉर्निया खराब झालाय म्हणजे? बऱ्याच वेळेला असं होतं, की लोक गावाकडे तंबाखू खातात आणि त्या तंबाखूचा चुना चुकून जर कॉर्नियाला लागला, तर कॉर्निया पांढरा होतो आणि त्याच्यामुळे अंधत्व येतं. अशा वेळेला डॉक्टर किरॅटोप्लास्टीचं ऑपरेशन करतात. म्हणजे कॉर्निसॉलमध्ये जो ठेवलेला कॉर्निया असतो, तो कॉर्निया घेऊन तो कॉर्निया एक्झिस्टिंग कॉर्निया काढून त्याच्यावर ट्रान्सप्लांट केला जातो. दुसरी गोष्ट फंगल इन्फेक्शन आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला काही लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन होतं डोळ्यांमध्ये आणि त्यामुळे कॉर्निया खराब होतो. त्याला फंगल केराटायटिस असं म्हणतात. या आजारामध्ये सुद्धा कॉर्निया काढून मृत व्यक्तीचा कॉर्निया त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट केला जातो. तिसरी गोष्ट अशी असते, की ज्या पेशंटना काचबिंदू होतो, म्हणजे ज्या पेशंटचं डोळ्यांचं प्रेशर वाढलेलं असतं आणि डोळ्यांचं प्रेशर वाढल्यामुळे जो कॉर्निया खराब होतो, त्या ठिकाणी सुद्धा हा कॉर्नियल ग्राफ्ट लावता येतो आणि त्यामुळे शक्यता असते, की त्या पेशंटना व्यवस्थित दिसू शकतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर कॉर्निया खराब झाला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा कॉर्निया लावता येऊ शकतो आणि त्या पेशंटला दिसू शकतं. नेक्स्ट जी गोष्ट आहे त्याला किरॅटोकोनस नावाचा एक आजार असतो. ज्याच्यामध्ये हा जो कॉर्निया असतो तो खराब झालेला असतो आणि किरॅटोकोनसमध्ये सुद्धा जर कॉर्निया ट्रान्सप्लांट केला गेला, तर नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. तर आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज, पूर्ण आयबॉल काढला जात नाही. त्यामुळे मृत व्यक्तीचं जे चेहरा आहे तो विद्रूप होत नाही. फक्त कॉर्निया काढला जातो. नंबर 2, कॉर्निया हा 6 तासांच्या आतमध्ये काढला तरच त्याचा उपयोग होतो. अन्यथा त्या कॉर्नियाचा काहीही उपयोग होत नाही. नंबर 3, कॉर्निया काढल्यानंतर तो त्या ज्या सोल्युशनमध्ये कॉर्निया टाकला जातो, त्याच्यानंतर कॉर्निया 6 महिने ठेवला जातो आणि एका कॉर्नियापासनं अनेक पेशंटना मदत होऊ शकते.
आणि त्याच्या वेगवेगळ्या चकत्या केल्या जातात, बारीक बारीक स्लाइसेस केल्या जातात आणि त्याचं ट्रान्सप्लांटेशन होतं. नंबर 4, आय बँकेला तुम्ही जेव्हा प्लेज लिहून द्याल किंवा आय बँकेला जेव्हा तुम्ही सांगाल की माझं आय डोनेशन करायचं आहे आणि ते जे कार्ड आहे ते कार्ड आपल्या जवळच्या नातलगांकडे नक्की दिलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. अन्यथा त्या आय बँकेला ती व्यक्ती मृत झाल्यानंतर कळत नाही की ती व्यक्ती मृत झालीये आणि आपल्याला त्या व्यक्तीचं कॉर्निया घ्यायला जायचंय. तो कॉल आपले नातलग, जवळचे नातलगच त्या आय बँकेला देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ज्या आय बँकेला प्लेस दिलेली आहे, ज्या आय बँकेला आय डोनेशनची कन्सेंट दिली आहे, त्या आय बँकेचे डिटेल्स मृत्यूपत्रामध्ये लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. तरच त्या आय बँकेला कॉल जाऊ शकतो. शक्यतो प्रयत्न असा असावा की आपल्या घराजवळ जी आय बँक आहे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जी आय बँक आहे, अशा ठिकाणीच आपण प्लेज द्यावी. म्हणजे मृत्यूच्या वेळेला आपले नातलग त्या आय बँकेला कॉल करून तिथले लोक येतात आणि ते कॉर्नियाचं काढून त्याचा उपयोग होऊ शकतो. आता मी तुम्हाला ह्याच्यामधला एक इमोशनल भाग सांगतो. मी बऱ्याच वेळेला डोनर आणि रेसिपियंट ह्यांच्या मीटिंग्स ठेवल्या जातात. त्याच्यामध्ये डोनरला माहित नसतं की माझा रेसिपियंट कोण आहे किंवा रेसिपियंटला माहित नसतं की माझा डोनरचा नातलग कोण आहे. हे आम्ही सांगत नाही कोणालाही. परंतु त्या मीटिंग्स आम्ही नक्की आयोजित करतो आणि ते ते इमोशन्स इतके असतात की म- म- आपल्या नातलगाचे डोळ्यांमुळे कुणाला तरी दिसतंय आणि ते डोळे पुढचे अनेक वर्ष वापरले जाणार आहेत, याचा जो एक आनंद आहे तो खूप वेगळा असतो. म्हणजे ती व्यक्ती मृत होते, परंतु त्या व्यक्तीने दिलेला जो कॉर्निया असतो तो किमान पुढची अनेक वर्ष, जर तो तरुण 20 वर्षांचा असेल तर किमान पुढची 60 वर्ष त्या कॉर्नियामुळे, ज्यांनी अवयव दान केलंय, कॉर्निया दिलाय, ती व्यक्ती पुढची 60 वर्ष त्या ज्याला ट्रान्सप्लांटेशन मिळालेलं आहे त्या रूपामध्ये जिवंत राहते. हा अत्यंत महत्वाचा भाग याच्यामधला आहे. आज जर तुम्ही बघितलं तर भारतात कॉर्निया देण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे ह्या 2 गैरसमजांमुळे. तर तुम्ही हा जर अवेअरनेस पसरू शकलात तर त्या दृष्टिकोनातनं बरेच जण कॉर्निया देण्याची प्लेस देतील. त्यातनं गेल्यानंतर खऱ्या अर्थाने कॉर्नियाचं डोनेशन होईल आणि अनेक जणांना त्यामुळे दृष्टी मिळेल. हे एक चांगलं काम तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की योगदान देऊ शकता. माझं बोलणं मी इथेच संपवतो आणि तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न नक्की विचारावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. डॉक्टर, हॅलो. मी हा सुरेश अय्यर हा बोलतोय. सुरेश, या बोल. प्रश्न विचारायचा का तुला? हा ओके. हॅलो, डॉक्टर एम आय ऑडिबल? हा, काशीद बोला. सर, तुम्ही पहिला ऑडिओबल धन्यवाद आहात. तुमचे. हा, तुम्ही जे त्यांना म्हणालात ना आमच्या ते याच्यापैकी एकाला प्रश्न विचारायचा, मला वाटतं क्वेरी आहे काहीतरी. हा, सुरेश, विचारा. सुरेश, यू कॅन प्रोसीड. या थँक्यू. डॉक्टर साहेब, दॅट इन्फॉर्मेशन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इम्पॅक्टफुल. माझा Yes, sir. प्रश्न असा आहे की ते 3 पार्ट्स तुम्ही सांगितले. हा. दॅट इज कॉर्निया अँड देन दी लेन्स and then retina and then optic nerve. retina, yeah. And the iris is also transplant is done or what? No, iris transplantation is not done. Iris is also of no use. No What use. is used is just the cornea. Only cornea. Yes. ओके. तो रेटिनायटिस जे होतात त्यांना काही करू शकत नाही आपण. नाही, रेटिनायटिस वगैरे किंवा ज्यांना होतो रेटिनायटिस पिगमेंटोसा हा जो आजार आहे, हा, त्या आजारामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्सप्लांटेशन करून काहीही उपयोग होत नाही. ती व्यक्ती ब्लाइंडच होते आणि ब्लाइंड झाल्यानंतर अंधत्व घेऊन कसं जगायचं हे त्यांना शिकवता येऊ हो, शकतं. ते करेक्ट आहे. ते मोबिलिटी ट्रेनिंग वगैरे देतात ते. दॅट इज येस येस अवेअर ऑफ येस इट. येस. म्हणजे then the color blindness is also one of the sickness, which what is the detail if you can नाही, throw some- कलर ब्लाइंडनेस मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही करता येत नाही. कलर ब्लाइंडनेस मध्ये सुद्धा ओके. त्याच्यामध्ये थोडीशी काय म्हणतात त्याला, व्हिज्युअल थेरपी आणि असे काही प्रकार असतात, पण अगदी प्रॅक्टिकली स्पीकिंग त्याचा काही उपयोग होत नाही.
once it is developed. So then one more question was there when I was doing this cricket for the blind. Somebody called me from America, and then he said to you go to the Andhra film hospital is there. Doctor नाव पण त्याने दिलं मला LV Prasad Eye Hospital. and then he सांगितलं की if you can take these blind players there, any eye transplantation can be done, but optical nerves are dead, then you cannot do anything, I believe. Correct? Absolutely not. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही आजार सांगतो. ग्लाउकोमा मध्ये काचबिंदू ज्याला म्हणतात, ग्लाउकोमा जेव्हा डोळ्यांचं प्रेशर वाढलेलं असतं आणि त्यामुळे जेव्हा रेटिना त्याच्यामुळे जेव्हा ऑप्टिक नर्व खराब होते, तो इरिव्हर्सिबल ब्लाइंडनेस आहे. त्याच्यामध्ये त्याचा काहीही ट्रान्सप्लांटेशनचा उपयोग होत नाही. नंबर 2, रेटिनायटिस पिगमेंटोसामध्ये ट्रान्सप्लांटेशन करता येत नाही, त्यामुळे कॉर्नियाचा तिथे काही उपयोग होत नाही. नंबर 3, जेव्हा रेटिना खराब होतो, रेटिना डिटॅच होतो किंवा डायबिटीसमुळे रेटिना खराब होतो, तेव्हा ट्रीटमेंट अवेलेबल आहे. परंतु ऍडव्हान्स स्टेजमध्ये जेव्हा रेटिना डिटॅच होतो तेव्हा सुद्धा कुठल्याही प्रकारच्या ट्रान्सप्लांटेशनचा उपयोग होत नाही. जेव्हा कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यानंतर एंडॉफ्थॅल्मॅटिस होतं आणि इन्फेक्शन होतं, त्याच्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारच्या ट्रान्सप्लांटेशनचा उपयोग होत नाही. फक्त उपयोग होतो जेव्हा कॉर्निया खराब होतो, तेव्हाच कॉर्नियाचं ट्रान्सप्लांटेशन करून त्याचा उपयोग होतो. Okay, then at me rightly you said that the word should be changed to cornea donation. Yes, that is the cornea donation, not eye donation. Yeah, correct. Thanks a lot, doctor. Yes, sir. डॉक्टर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. वेंगुर्लेकर बोलतोय मी. अशी स्लोगन आहे की एका मृत व्यक्तीचे, ब्रेंडेड व्यक्तीचे 2 डोळे दिल्यानंतर चौघांना दृष्टी मिळते. हो, हे कसं काय? नाही, त्याच्यामध्ये काय असतं की जो कॉर्निया असतो त्या चौघांना, मी म्हणतो कधी कधी ते 8 जणांना पण दृष्टी मिळू शकते, कारण त्या कॉर्नियाचे बारीक बारीक स्लाइसेस करता येतात. आणि तो जो ग्राफ्ट वापरला जातो तो जेवढा डोळा खराब आहे, पांढरा भाग झालेला आहे, तेवढाच ग्राफ्ट लावण्याची गरज असते. कळलं. Yes, the sight will be 100% okay or what? Means नाही, त्याच्यामध्ये कसं असतं की दिस इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड सर्जरी इन ऑफ्थॅल्मॉलॉजी. Exactly. केराटोप्लास्टी इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड सर्जरी. इट इज नॉट लाईक यू डू कॅटरॅक्ट अँड पेशंट कॅन स्टार्ट सीइंग. त्याच्यासाठी खूप मेटिक्युलस फॉलोअप लागतो आणि त्याच्यामध्ये गार्डेड व्हिज्युअल प्रोग्नोसिस असतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटला दिसेलच असं नाही, परंतु दिसण्याची शक्यता असू शकते. शक्यता जास्त असते. Because you are putting a part of the cornea into somebody else's deformed cornea. करेक्ट. त्यामुळे तो जो ग्राफ्ट ऍक्सेप्ट करण्याची त्या पेशंटची क्षमता, त्याच्यानंतरचा मेटिक्युलस फॉलोअप, अँटीबायोटिक्स आणि तो ग्राफ्ट ऍक्सेप्ट होईपर्यंतचा सगळा प्रयत्न, याच्यावर व्हिज्युअल प्रोग्नोसिस अवलंबून असतं. But how far our treatment in India is considered to be the best one against the Western? Yeah, India is one of the best countries. I would say I would rate it more than America, wherein eye surgeries are performed. Keratoplasty, all types of keratoplasties are performed in India, and our surgeons are better than any other or equivalent to any other surgeons across the globe. Wow, that's creditable. Yeah. Thank you. Yes, sir. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आहे. ते ज्यांना हे क्रोनिक आजार जे असतात, जसं कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, असे जे आजार असतात, त्यांचे कॉर्नियास वापरले जातात का? कॉर्नियाला ते अफेक्ट करत नाहीत. ओके. कॉर्नियाला ते अफेक्ट करत नाहीत. ओके. अजून कोणाला प्रश्न, कोणाला शंका आहेत का? पण साधारणतः जर पेशंटला HIV असेल किंवा काही कम्युनिकेबल डिसीजेस असतील, ट्युबरक्युलोसिस, HIV असे कम्युनिकेबल डिसीज असतील तर त्यांचा कॉर्निया घेतला जात नाही. अच्छा. मला एक प्रश्न विचारायचा होता. ओके. डॉक्टर, मला विचारायचं होतं की हे जे सिंथेटिक कॉर्निया जे आता आले आहेत ना, हे म्हणजे कितपत व्हायबल आहे, महाग आणि म्हणजे किंमत आणि त्याची पॉसिबिलिटी? मी तुम्हाला तेच म्हटलं की केराटोप्लास्टी हे जे ऑपरेशन आहे ना, याच्यामध्ये व्हिज्युअल प्रोग्नोसिस जरा गार्डेड असतं.
त्यामुळे त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो ते त्या पेशंटच्या ऍक्सेप्ट करण्यावर बरंचसं अवलंबून असतं. सिंथेटिक कॉर्निया बद्दल. हा, एक्झॅक्टली. सिंथेटिक कॉर्निया पण तोच आहे की सिंथेटिक अच्छा. कॉर्निया पण दॅट इज अ फॉरेन बॉडी, हा. आणि ती फॉरेन बॉडी शरीर किती ऍक्सेप्ट करेल ह्याच्यावर व्हिज्युअल प्रोग्नोसिस अवलंबून असतं. पण ते महाग असतात का? हा, ते एक्सपेन्सिव्ह असतात, परंतु कसं आहे की विशेषतः यंग कॉर्नियाचं ऍक्सेप्टेबिलिटी चांगली असते. म्हणजे अच्छा. ऍक्सिडेंटमध्ये ज्या यंग लोकांची डेथ होते त्यांचा जो कॉर्निया असतो त्याचा जो ऍक्सेप्टन्स असतो तो जास्त असतो. पण याचा अर्थ असा नाही की वृद्ध व्यक्तींनी कॉर्निया देऊ नये. नाही, वृद्ध व्यक्तींच्या कॉर्नियाचा पण नक्की उपयोग होतो जर तो कॉर्निया चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर. थँक्यू. So that comes one more question, Dr. Sir. हा, It's a very interesting topic. So that's why the question comes, very often. हा. तर आता ज्याचा कॅटरॅक्ट झालेला आहे हा, आणि ही सपोज हिज कॉर्निया इज कॅन बी ट्रान्सप्लांटेड. येस. कॉर्निया कसं आहे, जेव्हा कॅटरॅक्टचं ऑपरेशन होतं ना हा. तेव्हा कॉर्नियाला कुणी टच करत नाही. ओके. नाउअडेज देर इज अ सर्जरी कॉल्ड फेको सर्जरी. फेको सर्जरी मध्ये मायक्रो मिलीमीटर मध्ये मध्ये age is इन्सिजन also घेतलं जातं. considered. हा, Age of the age is person is considered while donation. no, absolutely not. Anyone can, anybody's cornea can be taken. Okay. So that's not a problem. As far as cataract is concerned, cataract मध्ये जे फेको मध्ये इन्सिजन घेतलं जातं ते मिलीमीटर मध्ये इन्सिजन असतं. त्यामुळे फेकोचं ज्यांचं कॅटरॅक्ट होतं त्यांचा कॉर्निया ऍब्सोल्युटली चांगला असतो. पण ज्यांचं स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी होतं, ज्यांचं कॅटरॅक्ट हे टाक्याचं ऑपरेशन होतं, त्याच्यामध्ये टू सम एक्सटेंट कॉर्निया इज डॅमेज्ड. ओके. तर त्या ठिकाणी तो पण ठीक आहे, म्हणजे कॉर्नियाचे आपण असंख्य स्लायसेस करू शकतो. त्यामुळे दॅट्स ओके, नॉट अ प्रॉब्लेम. राईट. थँक्यू. मला एक प्रश्न होता, म्हणजे 1-2 प्रश्न होते. हा. सर, डोळ्यांचा रंग त्याच्यासाठी कुठल्या घटकावरती अवलंबून असतो? डोळ्यांचा रंग. नाही, बरोबर. डोळ्यांच्या रंगामध्ये हल्ली जे कॉन्टॅक्ट लेन्सेस टाकलेले असतात ना, तर ते कॉर्नियाच्या वर असतात आणि त्याच्यानुसार डोळ्यांचा रंग वेगवेगळा असू शकतो. आतमध्ये जे तुम्हाला काळसर भाग दिसतो ना डोळ्यांमधला, ज्याच्यामध्ये आयरिस असतं, तो जो भाग असतो काळसर भाग, त्याच्यावर डोळ्यांचा रंग अवलंबून असतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, वेगवेगळे रंगांचे जे, म्हणजे अमेरिकन लोकांचे हे असतं, इंडियन मध्ये बऱ्यापैकी ब्राऊन डोळे सापडतात. त्याच्यानंतर काही जणांचे पाणीदार डोळे आहेत असं म्हणतो, किंवा युनायटेड किंगडम आणि त्या हॅलो, म्हणजे नारंगी डोळे वगैरे. हा, हे वेगवेगळे डोळे जे असतात, तो जो आयरिस आणि तो जो भाग असतो मसलचा, त्याच्यावर अवलंबून असतात ते जेनेटिक, तो जेनेटिक फॅक्टर असतो. त्याच्यावरती स्वभाव सुद्धा अवलंबून असतो का, असं काय? नाही, अजिबात नाही. नाही, त्याचा आणि स्वभावाचा काही संबंध नसतो. पण राग आल्यानंतर डोळे लाल नक्की होतात. पण पाणीदार डोळे म्हणजे नुसते पाणीदारच असतात, बाकी त्याचा काय उपयोग नाही. तसा त्याचा काही संबंध नाही. दारू पिल्यानंतर पण डोळे लाल होतात, राग आल्यानंतर पण डोळे लाल होतात. मला नारंगी डोळे आवडतात ना. मांजरासारखे असतात ना डोळे, ते म्हणजे पर्टिक्युलरली स्त्रियांचे. खरं नाही, त्याचा आणि स्वभावाचा काही संबंध नसतो. काय नाही. फक्त अट्रॅक्ट करतात, जरा मॅग्नेटिक असतात जरा. खरंय. माझे प्रश्न संपलेला आहे. सॉरी. येस सर. हा, थोडस विषयांतरासारखं असेल, पण थोडस सिरियस डिस्कशन असेल तर असं थोडं खरंय. अजून कोणी आहे का? नितीन. नाही, प्रश्न संपले असते तर मला बोलायचं जरा थोडं. हा, बोला ना. अजून कोणाला प्रश्न आहेत का? मला अजून त्या रेटिना संबंधी विचारायचं होतं. म्हणजे हा, बोला. एका व्यक्तीकडून दुसऱ्याला ट्रान्सफर करतो आपण, बरोबर? नाही, रेटिना ट्रान्सफर होत नाही, कॉर्निया फक्त ट्रान्सफर होतो. हा, ते ट्रान्सफर होतं ना काय ते. हा, मग त्या माणसाला परत दुसऱ्याला दान करायचं असेल तर
नाही, नाही. तो ज्याचं किरॅटोप्लास्टी झालंय हा हा. त्याचा कॉर्निया नंतर वापरता येत नाही, कारण ऑलरेडी तिथे ग्राफ्ट लावलेला असतो. अच्छा अच्छा. हो. ओके. नितीन Any- नितीन तुला any बोलायचं time- होतं? One- मला बोलायचं म्हणजे फक्त डॉक्टरांची ओळख करून द्यायची राहिली. एक हा, ते second. मी सांगतो त्यांना. मी बोलतो. Can I last मी question? बोलतो. Can I सुरेश have- सुरेश सुरेश ओके. Doctor Saab, हो. if the squint tide can be donated, matlab, he can donate this one? Cornea? Squint is a deformity of eye muscle. The Okay, eye muscle, muscle. those who are Okay. taking care of our eyes, डोळ्यांना जे चांगलं ठेवणारे मसल असतात ते मसल त्याची गडबड असल्यामुळे स्क्विंट होतं. त्याचा आणि कॉर्नियाचा काही संबंध नाही. स्क्विंट हे करेक्ट करता येऊ शकतं मसलला खेचून, म्हणजे मसलला कमी करून. ते जरा कार्पेंटरी वर्क करावं लागतं तिथे. ते केलं की मग व्यवस्थित होतात स्क्विंट. Correct. So nice. Thank you. Yes. That's all. My question is over. ओके. थँक्यू डॉक्टर राजेश. थँक्यू सर. महत्वाच्या याच्यावर 2 महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही फोकस टाकला, तो म्हणजे आय डोनेशन आहे, कॉर्निया डोनेशन आहे. कारण बऱ्याच लोकांची त्याच्या बाबतीत गैरसमज आहे. तो महत्वाचा मुद्दा होता. तसंच कन्सेंट नुसतं जेवण आपलं भागत नाही, तर आपल्याला त्याच्या पुढे आपल्या नातेवाईकांना ते इन्फॉर्म करून त्यांनी ते त्याचे पुढे प्रोसीड करणं फार महत्वाचं असतं. हे मला वाटतं 2 फार महत्वाचे मुद्दे होते. डॉक्टर कापसेंची आपल्याला ओळख करून देताना त्यांची सुरुवात, प्रोग्रामची सुरुवात डायरेक्ट त्यांच्या भाषणाने झाली, तर त्यामुळे मला त्यांची ओळख थोडीशी करून द्यायची आहे. डॉक्टर कापसे हे शंकरा आय हॉस्पिटलचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रभर नेत्र शिबिरे भरवून ते शिबिराद्वारे पनवेल स्थित शंकरा आय हॉस्पिटल मोफत नेत्र शस्त्रक्रिया करतात. अनेक दृष्टीने त्यांच्याकडे उपचार घेत असतात. त्यामुळे नेत्रदान आणि ते करण्याचे महत्व शिवाय बऱ्याच अंधश्रद्धांची उत्तरे आपल्याला मिळतील. आता त्यांच्याबद्दल, त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगायचं तर त्यांनी MSc पब्लिक हेल्थ फॉर आय केअर LSHTM UK, MBA हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट पुणे, BAMS युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इथून ही डिग्री घेतलेली आहे. He has worked as a director of primary health cross river test Nigeria, CEO HV Desai Eye Hospital, and currently working as a unit head RJ Shankara Eye Hospital Panvel. Published paper in India Journal of Ophthalmology, British Journal of Ophthalmology on community health. Author of book Nigeria in Marathi. Extensively working in the field of eye health and making eye health accessible for the poor and the needy people. Had worked in HIV, AIDS, primary health care and community eye health with various national and international charities. डॉक्टर बद्दल सांगायचं दुसरं म्हणजे त्यांची माझी पर्सनली ओळख कधी झाली नाही, भेट नाही झाली, पण त्यांचं नायजेरिया हे पुस्तक मी वाचलं होतं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याशी फोनवर एकदा बोललो होतो. कदाचित डॉक्टरांना आठवत असेल तर. मी श्रीकांत सावंत आहे. दुसरं बरोबर ना. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याबरोबर केअरने एक कॅम्प घेतला होता याला कोकणामध्ये, आणि त्याच्यातले बरेच तेव्हा त्यांचे थोडासा संपर्क माझा झाला होता. एनिवे, थँक्यू डॉक्टर कापसे सर. आता यानंतर थँक्यू सर. एक नितीनला काहीतरी ऍड करायचंय. ओके, ऍड करायचं हे की डॉक्टर कापसे, श्रीकांत आहे तो श्रीनिवास आणि शरदचा भाऊ आहे, सख्खा भाऊ. अच्छा. हे फार महत्वाचं आहे. येस हो, मला कल्पना आहे त्याची. डॉक्टर कापसे त्यांचे दोघांचे मित्र आहेत, श्रीनिवास आणि शरदचे. इव्हन शरदनेच माझी ओळख करून दिली. आणि आता डॉक्टर कापसे मालवणला, मी जिथे राहतो ते माझे शेजारी आहे. अरे अच्छा, नवीन माहिती सांगितलीस तू. म्हणून ऍड करत राहायला पाहिजे. ओके. डॉक्टर कापसे आता शेजारी आहे आणि ते मला नेहमी भेटत असतात. 17 तारखेला परत येणार आहेत. त्यामुळे मग एकंदरीत आपण कामामध्ये चर्चा वगैरे करत असताना असे एक बाहेर पडतात ते, आणि आपण म्हटलं ठीक आहे, आपण डॉक्टर कापसेनं आपल्या कामामध्ये गुंतवूया. आणि दुसरं असं झालेलं आहे की पवार सर, पुरुषोत्तम पवार सर जे ते येऊ शकले नाही, कारण त्यांचं गाडीचं टायर ट्रॅव्हलिंग मध्ये बस झालेलं आहे. परंतु दुसरे वक्ते आहे सुनील देशपांडे, जे फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत.
तर श्रीकांत सुनील देशपांडे आलेले आहेत, त्यांनी टोपी घातली आहे ना. Yes, Uh, yes. before second speaker starts, I would like to add on to one thing. For the detailed information given by Dr. Saab, can I have a round of clap for him at least? Yeah, yeah, Yes. sure, sure. या व्हेरी गुड, व्हेरी गुड. The next one. तर आता मी सुनील देशपांडे सर आपल्याकडे आलेले आहेत नमस्कार. आता. एक मिनिट. मी पुरुषोत्तम पवार आहे. मी माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी ऑनलाईन जॉईंट होऊ शकलो नाही, परंतु हो. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मी प्रवासामध्येच आहे. परंतु हो. आमचे लास्ट मोमेंटला आणि सुनील देशपांडे सरांना मी विनंती केली आणि सुरुवातीपासून ते जॉईंट आहेत. मी तुमच्याशी कॅमेरा ऑन करून बोलू शकत नाही, परंतु सुरुवातीपासून मी वेबिनार जॉईन केलेला आहे. हो, थँक्यू. श्रोता म्हणून तुमच्यामध्ये आहे. मध्ये मध्ये तुमच्याशी संपर्क साधीन, पण आज मुख्य व्यक्ती सुनील देशपांडे आहेत. सुनील देशपांडेंचा परिचय करून देण्यापेक्षा मी सुनील देशपांडेंना अशी विनंती करेन की सर तुम्हीच तुमच्या बोलण्यामधून तुमचा परिचय तुम्ही स्वतःच करून द्यावा, ही तुम्हाला विनंती. आणि मध्ये मध्ये संपर्कामध्ये मी असणार आहे. सगळ्यात कौतुक करतो डॉक्टर कापसे, व्हेरी नॉलेजेबल पर्सन सर. तुमचं कौतुक आहे. खूप छान तुम्ही डोळ्याची माहिती आमच्या सर्वांना दिलीत, त्याच्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. सुनील देशपांडे, प्लीज कॅरी ऑन. बर, माझा विषय अवयवदान देहदान यापैकी माझा विषय काय का सगळंच बोलायचं मी? सगळंच बोलायचंय तुम्हाला. ओके ओके ठीक. नमस्कार. 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 हा, आपल्याकडं एक असं म्हणलं जातं संस्कृतमध्ये, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतमगमय. हे असतोमा सद्गमय म्हणजे असत्याकडून सत्याकडे, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, आणि मृत्योर्मा अमृतमगमय म्हणजे मृत्यूपासून अमरत्वाकडे. तर त्यातला पहिला जो भाग आहे असतोमा सद्गमय, हा आपल्याकडं जास्त आवश्यक आहे. म्हणजे असत्याकडून सत्याकडे. याचा आत्ताच्या आधुनिक भाषेमध्ये मी सांगतो की व्हॉट्सअप कडून अभ्यासाकडे. कारण व्हॉट्सअपमध्ये बरेचशे गोष्टी असत्य असतात, त्याचा आपल्याला चुकीच्या गोष्टींचा आपल्या मनावर पगडा असतो. त्यामुळे त्यातून आपण अभ्यासाकडे जायचं आहे आणि एखादी गोष्ट अभ्यासून किंवा अभ्यासू माणसाच्याकडनं समजून घेऊन मगच त्या गोष्टीबद्दल आपलं मत बनवायचंय, व्हॉट्सअप बद्दल नाही. कारण अवयवदान या विषयाविषयी व्हॉट्सअपवर बरेच चुकीचे आणि विचित्र मत किंवा काही पोस्ट आलेले असतात. त्यामुळे त्याच्यावर एक विश्वास ठेवायचा नाही. दुसरी गोष्ट तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे जायचंय, म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचंय. म्हणजे आधी असत्य माग करायचं आणि मग सत्य ज्ञान काय आहे ते ज्ञान घ्यायचं, आणि मग मृत्योर्मा अमृतंगमय आणि मृत्यूपासून हे अमरत्वाकडे जायचं. तर मृत्यूपासून अमरत्वाकडे जाण्याचा एक पहिला पडाव आज मानवाने साध्य केलेला आहे, तो म्हणजे अवयवदान. आपल्याला जे परमेश्वराने जे आयुष्य दिलेलं आहे, हे आयुष्य कधीतरी आपल्या शरीरामध्ये काही विकृती निर्माण होतात, काही अवयव आपले काम करणं बंद करतात किंवा काम करण्याचे मंद होतात, आणि हळूहळू ते अवयव आपले काम करणं बंद होणार असतं. आणि अशा परिस्थितीत डॉक्टर असं सांगतात की हा मनुष्य आता 15 दिवस जगणार आहे, 1 महिना जगणार आहे, 15 दिवस जगणार आहे, 20 दिवस जगणार आहे, आणि किंवा 6 महिने जगणार. आणि तेवढ्या दिवसात त्याचा जो खराब झालेला अवयव आहे त्या जागी जर दुसरा अवयव बसवला गेला तर त्या माणसाला अजून बरंचसं आयुष्य मिळू शकतं. आणि त्याचा बरंच जे काही आयुष्यामध्ये राहिलेलं टार्गेट आहे किंवा आयुष्यामधल्या काही गोष्टी पूर्ण करायच्या राहिल्या तो करू शकतो. न्यू लीज ऑफ लाईफ आपण म्हणतो, नवीन आयुष्याचा लीज मिळतो. तर त्यामुळं अवयवदानामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात. हे आज मानवाने, विज्ञानाने जे काही नवीन संशोधन केले त्याच्यामुळे शक्य होतं. आणि या कार्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे
की या बाबतीत लोकांना खूप कमी माहिती असते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचणं आवश्यक असतं आणि जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीची माहिती होणं. कारण अज्ञानामुळं माणसं या गोष्टीला तयार होत नाहीत. आपल्या देशामध्ये मागच्या वर्षी जर 1923 सालचा जर स्टॅटिस्टिक्स लक्षात घेतलं तर संपूर्ण वर्षामध्ये 1023 लोकांनी अवयवदान केलेलं आहे. 140 कोटी लोकांचा देश आपण म्हणतो, त्यात फक्त 1023 लोक अवयवदान करतात. हे प्रमाण खूपच प्रचंड कमी आहे. कमी म्हणजे नगण्यच आहे. त्यामुळे आपल्याला हे अवयवदानाचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि ते प्रमाण वाढवण्यासाठी लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. लोकांना माहितीच नाही असं होता कामा नये. आणि म्हणून आमची फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही संस्था आहे, ही अवयवदानाची लोकांना प्रबोधन करणं आणि लोकांना याची योग्य ती माहिती पुरवणं याच्यासाठी कटिबद्ध झालेली आहे आणि आम्ही हे कार्य करत असतो. आम्ही 15-16 वर्ष झाली हे आमचे सगळेजण आम्ही कार्यकर्ते काम करत असतो आणि या क्षेत्रामध्ये आम्ही बरंच कार्य केलेलं आहे. आमच्या फेडरेशनतर्फे आम्ही या अवयवदानाच्या प्रबोधनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा केलेल्या आहेत. खरं म्हणजे काही वर्षापूर्वी एक बाबा आमटेंची एक कविता होती. ती कविता अशी होती, देणार आहात का मेल्यावर तुम्ही तुमचे डोळे, हृदय आणि जे जे शाबूत असेल ते शंकरावर आपण लक्ष बेलपत्रे आपण वाहतो, तशी समाज पुरुषावर लक्ष हृदय आणि लक्ष डोळे अर्पण करण्याची शपथ घेणार आहात का तुम्ही? जाता जाता असं एक आंदोलन उठलेलं पाहिजे इच्छा आहे. ही कविता मी ज्या वेळेला ऐकली बाबा आमटेंची, त्यावेळेला मी नुकतंच अवयवदान क्षेत्रामध्ये काम करत होतो. थोडंफार आम्ही आमच्या गावामध्ये काही लेक्चर्स वगैरे अरेंज करायचे, काही सभा अरेंज करायच्या. अशा पद्धतीनं आम्ही प्रबोधन करत होतो. ज्या वेळेला बाबा आमटेंची ही कविता ऐकली, त्यावेळेला मी म्हणलं, की बाबा आमटेंनी यामध्ये असं म्हटलेलं आहे, की लक्ष डोळे आणि लक्ष हृदय अर्पण करण्याची शपथ घ्यायला सांगतात आपल्याला. हे अवयवदानाचं केवढं मोठं कार्य उभं करायला सांगतात. बाबा आमटेंनी ही कविता 1960 साली लिहिली. 1964 साली त्यांचा प्रसिद्ध झालेला ज्वाळा आणि फुले हा कविता संग्रह होता. त्यात प्रसिद्ध झाली ही कविता आहे. 1957 साली झाली ज्यावेळेला पहिलं किडनी ट्रान्सप्लांट, यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट झालं, ही बातमी त्यांच्या कानावर आली. त्यावेळेला त्यांनी ही काळाची पावलं ओळखून, ही भविष्य काळाची गरज आहे, हे ओळखून त्यांनी या कवितेमध्ये तरुणांना यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला आणि जाता जाता त्यांना असं एक आंदोलन घडलेलं पाहायची इच्छा होती. पण त्यांची इच्छा त्यांच्या आयुष्यामध्ये काही पूर्ण झाली नाही. तर मी असा विचार केला, की अरे त्यांची इच्छा त्यांच्या आयुष्यात पूर्ण झाली नाही. जेवढी आंदोलनं बाबांनी केली, तेवढ्या सगळ्या आंदोलनांमध्ये ते यशस्वी झाले. मग एवढं एकच गोष्ट का त्यांची शिल्लक राहिली? याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि काहीतरी कोणीतरी केलं पाहिजे असं सारखं सगळेच जण विचार करतात आणि मग मी विचार केला, की काहीतरी कोणीतरी केलं पाहिजे. मग ते आपणच का नाही करायचं? आणि मग मी ठरवलं, की नाही आपणच काहीतरी केलं पाहिजे. आणि मग याच्याविषयी आपण आपल्या गावामध्ये एक 4 ठिकाणी जाऊन 4 सभांमध्ये जाऊन भाषणं करून एखादी चळवळ किंवा एखादं आंदोलन उभं राहू शकत नाही. आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं, की महाराष्ट्रभर या विषयाचा जागर करायचा, या विषयाचा प्रबोधनाचा जागर घडवून आणायचा आणि ते घडवून आणण्यासाठी आम्ही आमच्या फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 4 पदयात्रा घडवून आणल्या आणि 4 पदयात्रांच्या द्वारे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आम्ही पायथ्यागाथे पायी चालत आणि 4000 किलोमीटरची जवळपास आम्ही चाल करून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं एकंदर 550 ते 600 कार्यक्रम करून 50 ते 60 हजार लोकांच्या पर्यंत हा विषय डायरेक्टली व्याख्यानांद्वारे मी पोहोचवला आणि मुख्यतः 80% यातला जो प्रबोधनचा भाग होता, तो आम्ही ग्रामीण भागामध्ये हे प्रबोधन केलेलं आहे. आणि आम्ही पहिल्यांदा आम्ही 3च कार्यकर्ते होतो. त्याच्यानंतर 10 कार्यकर्ते होते. त्याच्यानंतर 7 आणि 8 कार्यकर्ते. अशा आम्ही 4 पदयात्रा काढल्या आणि 4 पदयात्रांच्या माध्यमातून
आम्ही हे या कार्यामध्ये जे काही लोक आहे, आमचे पुरुषोत्तम पवार असतील किंवा मी असेन किंवा आमच्या आणखीनही बाकीचे कार्यकर्ते आहेत, यापैकी कुणीही मेडिकल क्षेत्रातला माणूस नाही. आम्ही सगळे नॉन मेडिकोज आहेत आणि तरी सुद्धा आम्ही एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन या क्षेत्रामध्ये पडलेलो आहे आणि या बाबतीतलं प्रबोधन करत आहोत आणि या प्रबोधनाची धारा आम्ही पुढे नेत आहोत. त्यातला हा आजचा आपला एक कार्यक्रम आहे. आपण मला ऐन वेळेला पुरुषोत्तम पवारांच्या ऐवजी आपण सामावून घेतलं, याच्याबद्दल आपले धन्यवाद. खरं म्हणजे या अवयवदानाविषयी माहिती करून घ्यायची ना, तर आपल्या माणसाच्या शरीराची माहिती आपल्याला असली पाहिजे. एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, की आपल्या शरीरामध्ये 2 कंट्रोल पॉइंट्स असतात. आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना बरेचसे आपल्याला अवयव माहिती असतात, बरेचसे करत. तर शरीराचे 2 कंट्रोल पॉइंट्स असतात. एक कंट्रोल पॉइंट जो असतो, तो म्हणजे आपलं हृदय. हे सगळ्यांना माहिती आहे. हृदय बंद पडलं, की माणूस मृत्यू पावतो. हे आता जगन्मान्य झालेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. एक हृदय आणि एक मेंदू, या 2 कंट्रोल पॉइंट पैकी कुठल्याही एक पॉइंट जर चालेनासा झाला, तर मनुष्य जगू शकत नाही. मेंदू चालत नाही, तर माणूस जगू शकत नाही. हृदय चालत नसेल, तर जगू शकत नाही. बाकी कुठलेही अवयव चालत नसतील, तरी माणूस तात्काळ मृत्यू पावत नाही. त्यामुळं मेंदू आणि हृदय हे माणसाच्या मृत्यूची 2 महत्वाची कारणं आहेत. आता आपल्याला या 2 कंट्रोल पॉइंट पैकी पहिल्यांदा आपण नेहमीच आपला जो मृत्यू आहे ना, तो हृदयक्रिया बंद पडून होणारा मृत्यू हा आपल्याला नेहमीचा मृत्यू आहे. हा मृत्यू झाल्यानंतर आपलं काय होतं? ज्या वेळेला हार्ट अटॅक येतो, हृदयक्रिया बंद पडते, हार्ट बंद होतं आणि हार्ट बंद पडून ज्या वेळेला मृत्यू होतो, त्यावेळेला आपल्या शरीरामधलं रक्ताभिसरण थांबतं. आपल्या हृदयामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण होत असतं आणि हे रक्ताभिसरण थांबतं आणि हे रक्ताभिसरण थांबलं, की आपल्या शरीरातले सगळे पार्ट निरुपयोगी होतात आणि त्याचा कोणत्याही शरीरातल्या अवयवाचा कोणत्याही अवयव प्रत्यारोपणासाठी दुसऱ्या माणसाच्या शरीरात बसवण्यासाठी काही उपयोग होत नाही. पण मृत्यू पावल्यानंतर, हृदयक्रिया बंद पडल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर आपले डोळे आणि आपली त्वचा हे अवयव नाहीत, तर हे टिश्यू आहेत असं म्हणतो. तर टिश्यू म्हणजे ऊती ज्याला आपण म्हणतो. तर या गोष्टी मात्र उपयोगी पडतात, कारण त्याला रक्ताच्या ब्लड ग्रुपशी त्याचा संबंध नसतो. कुठल्याही माणसाचे डोळे कुठल्याही माणसाला म्हणजे कॉर्निया, आता डॉक्टरनी सांगितलं तसं कुठल्याही माणसाचे कॉर्निया कुठल्याही माणसाला देता येतात किंवा कुठल्याही माणसाची त्वचा कुठल्याही माणसाला बसवता येते. तर हे कॉर्निया आणि त्वचा हे 2 अवयव मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर काढून घेतले गेले, तर दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये त्याचा प्रत्यारोपणासाठी उपयोग होऊ शकतो. त्यापैकी डोळ्याचं आपण आता पाहिलेलंच आहे. पण त्वचेचं आपल्याला बऱ्याच लोकांना त्वचादान ही गोष्ट माहिती नाही. नेत्रदान बऱ्याच जणांना माहिती आहे, पण त्वचादान मात्र बऱ्याच जणांना माहिती नाहीये. त्वचादान हे कशासाठी असतं, की त्वचाचा उपयोग काय? मृत माणसाची त्वचा घेऊन करतात काय? हे पाहणं जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्वचादान हा विषय जास्त महत्वाचा आहे. आपल्याला जनरली कधीतरी आपल्या शरीरामध्ये काहीतरी गरम पाणी पडलं किंवा गरम काही चटका बसला वगैरे आणि भाजलं तर त्या ठिकाणी आपला फोड येतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काही औषधं वगैरे लावतो, बर्नर-फिरनर, पण त्याचा बेसिकली काही उपयोग नसतो. मुख्य गोष्ट म्हणजे थंड पाणी टाकणे, बर्फ लावणे किंवा तिथे थंडावा देणे आणि पाणी टाकणे हा एवढा एकच उपाय असतो. नंतर हळू तो फोड जो असतो, ती त्वचा निघून जाते आणि खालनं आपल्या शरीरात नवीन त्वचा येते. आपल्या शरीरामध्ये त्वचेचे 7 थर असतात, 7 लेयर असतात, 7 लेयर्स आणि 7 लेयर पैकी पहिला एक लेयर फक्त या भाजण्यामुळं, वरवरच्या भाजण्यामुळं पहिला एकच लेयर फक्त डॅमेज होतो आणि तो आपल्याला नंतर रिकव्हर होतो. पण जर जास्त डीपमध्ये जखम झाली, जर 3-4 लेयरच्या खाली जखम झाली, तर मग डॉक्टर काय करतात, तर डॉक्टर असं करतात, की माझ्या मांडीची एखादी त्वचा काढतात थोडीशी, आणखीन ती त्या भागावर बसवतात आणि मग लवकरच माझी ती डीप झालेली जखम बरी होते आणि त्यामुळं या त्वचेमुळं त्वचा तिथं चिकटवल्यामुळं
ही जखम बरी होते. परंतु जर एखाद्या माणसाची 30 ते 40% जर तो भाजलेला आहे, तर 30 ते 40% भाजल्यानंतर त्या माणसाच्या शरीरात त्याच्या ग्राफ्टिंगसाठी त्वचा शिल्लकच नसते. अशा वेळेला त्या माणसाचं काय काय होत असेल? अहो, एखाद्या हॉस्पिटलचा जर तुम्ही बर्न वॉर्ड बघितला ना, तर प्रचंड लोकांच्या किंकाळ्या येतात, प्रचंड लोकांना त्रास होत असतो. 30 ते 40% भाजलेला मनुष्य इतका त्रासदायक होतो आणि इतक्या त्याला वेदना होतात, इतका आरडाओरडा त्याचा होत असतो आणि अशा माणसाला ट्रीटमेंट करणं खूपच अवघड असतं. त्याला डॉक्टर काचेच्या पेटीखाली ठेवतात. कारण आपली जी त्वचा आहे, ही आपल्या शरीरावरचं एक संरक्षक कवच आहे. शरीराला इन्फेक्शन होऊ नये, आतला संसर्ग दुसऱ्या कुठल्याही बाह्य गोष्टींचा होऊ नये म्हणून असलेलं हे संरक्षण आहे. हे संरक्षणच जर निघून गेलं ज्वलनामुळं, तर शरीराच्या आतल्या भागाला इन्फेक्शन व्हायला लागतं. ते होऊ नये म्हणून एका काचेच्या पेटीमध्ये बर्न वॉर्डमध्ये त्या माणसाला ठेवतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करायला ट्रीटमेंट अर्थात तिला ट्रीटमेंट कसं शक्य आहे? त्याला गोळ्या गिळता येत नाही, त्याला इंजेक्शन देता येत नाही. त्याच्यावर फक्त औषधं स्प्रे करता येतात किंवा हे करतात आणि त्याच्या शरीरातनं प्लाझ्माचं पाणी बाहेर पडत असतं. शरीराच्या चिखल झालेला असतो. त्याला धड वळता येत नाही, इकडं हलता येत नाही, वळता येत नाही आणि प्रत्येक गोष्टीचा प्रचंड त्रास होत असतो. इतका त्रासदायक असलेला माणूस, या त्रासदायक माणसाला 6-6 महिने अशी ट्रीटमेंट द्यावी लागते आणि 6 महिन्यानंतर त्यातली 20% माणसं जगतात. म्हणजे जगण्याची शक्यता माणसाची 20% असते. 6 महिने ट्रीटमेंट देऊन जगण्याची शक्यता 20% असते. अशा माणसांचे फक्त नातेवाईक 6-6 महिने वाट बघत असतात, की आता हा बरा होणार आहे की नाही, हा बरा होणार आहे की नाही, हा बरा होणार आणि 6 महिन्यानंतर कधी-कधी डॉक्टर म्हणतात, "नाही बुवा आता आय एम व्हेरी सॉरी." आय एम सॉरी म्हटलं की संपलं सगळं. पण त्याच गोष्टीत आपण एक लक्षात घ्यावं, की मी जर माझं त्वचादान केलं माझ्या मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जसं नेत्रदान करायचं असतं, तसं 6 तासाच्या आत त्वचादान करायचं असतं. मी जर माझ्या मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर त्वचादान केलं असेल, तर ती माझी त्वचा ही त्वचा बँकेमध्ये प्रिझर्व्ह केली जाते. ती एका विशिष्ट केमिकलनी प्रोसेस केली जाते. त्याचं मेशिंग केलं जातं आणि ती प्रिझर्व्ह केलेली त्वचा 5 वर्ष आपल्याला टिकवून ठेवता येते. आणि मग कुठल्याही बर्न पेशंटवर त्याचा उपाय करता येतो. समजा 30 ते 40% बर्निंग झालेला पेशंट असेल, अशा माणसाच्या शरीरावर ती जी त्वचा असते, ती त्वचा 1 इंच बाय 1 इंच ही ताणून 1 फूट बाय 1 फूट करता येते आणि ती त्याच्या शरीरावर फक्त टेकवायची. त्याला काही टाके घालायचे नाही, त्याला काही हे करायचं नाही, ऑपरेशन करायचं नाही, काही नाही. माणसाचं शरीर त्यावेळेला त्वचा मागत असतं. म्हणजे आपण जर असं ते ताणून जी ती त्वचा पुढे केली, तर ओढून घेतं ते त्वचा आणि ती त्वचा आपोआप त्याच्या शरीरावर ठेवली तर रॅप होते आणि शरीराला अशी गुंडाळलेली त्वचा ही जर या भाजलेल्या माणसाच्या शरीराला मृतदेहावरून काढलेली आणि प्रिझर्व्ह केलेली त्वचा जर नुसती फक्त गुंडाळली, तर काही तासाच्या आत त्याच्या वेदना 80 ते 90% वेदना कमी होतात. तो मनुष्य आरडाओरडा करायचा बंद होतो आणि तो अगदी तासाभराच्या आतच तो मनुष्य आरडाओरडा करायचा बंद होतो आणि त्या माणसाला झोपही लागू शकते. आणि अशा पद्धतीनं त्वचा गुंडाळल्यानंतर त्याचा इन्फेक्शन मधून बचाव होतो आणि इन्फेक्शन मधून बचाव झाल्यानंतर हळूहळू त्याच्या शरीराचे आणि प्लाझ्माचं पाणी बाहेर पडणं बंद होतं आणि मग हळूहळू त्याच्या शरीराची खालची जी मूळ त्वचा पुन्हा परत येत असते, ती ती यायला सुरुवात होते. इन्फेक्शनमुळं त्वचा येणं हे फार डिले होतं. पण हे इन्फेक्शन होत नसल्यामुळं आणि तुम्हाला सांगतो, की अशा पर्यायानं त्वचेची ट्रीटमेंट देणारा माणूस 1 महिन्याच्या आत स्वतःच्या पायावर उभा राहतो. आणि अशा पद्धतीनं त्वचेची ट्रीटमेंट दिल्यानंतर माणूस जगण्याची शक्यता ही 90% असते, 95% असते. म्हणजे जी माणूस जगण्याची शक्यता असते, ती फक्त मृत्यूच्या शक्यतेत कन्व्हर्ट होते किंवा माणूस मृत्यूची शक्य असेल, ती जगण्याच्या शक्यतेत कन्व्हर्ट होते. म्हणजे एकदम रिव्हर्स होतं.
तो माणूस वाचणार हे 90% नक्की असतं. त्यामुळं अशा भाजलेल्या पेशंटना मृत्यूच्या दारापासून खेचून पुन्हा जीवनात आणण्याची ही सगळ्यात मोठी कृती आहे त्वचादान ही. आणि म्हणून आम्ही जनरली त्वचादान आणि अवयवदानाला जनरली असं म्हणतो की हा आजच्या काळातला महामृत्युंजयाचा यज्ञ आहे. पूर्वीच्या काळी महामृत्युंजयाचा यज्ञ करून किंवा महामृत्युंजयाचा जप करून कोण मृत्यूपासून वाचू शकलेलं नाही. पण आत्ता मात्र आधुनिक काळामध्ये त्वचादान किंवा अवयवदानाचा हा महामृत्युंजयाचा यज्ञ केला तर मृत्यूपासून वाचू शकतो. अमरत्व काही मिळू शकत नाही, पण मृत्यूपासून वाचू शकतो आणि त्याला पुढचं आणखीन काही चांगलं आयुष्य मिळू शकतं. तर त्यामुळं मृत्यूपासून वाचवण्याचा त्वचादान हा खूप मोठा चांगला मार्ग आहे. त्यामुळं जळीत लोकांना, जळीत पेशंट्सना, भाजलेल्या पेशंट्सना मृत्यूपासून वाचवण्याचा हा सगळ्यात चांगला उपाय आहे. आणि म्हणून अवयवदान ही गोष्ट आवश्यक आहे. जसं प्रत्येक मेलेल्या माणसाला नेत्रदान करता येतं, अर्थात मगाशी डॉक्टरने सांगितलं त्यापासून की ज्यांना संसर्गजन्य रोग झालेले नसतील अशी माणसं, तो आपोआप आपण कायमच आहे. देहदान असो, अवयवदान असो किंवा कुठल्याही ह्याच्यात संसर्गजन्य रोग सोडून जो काही आरोग्यपूर्ण जीवन जगलेला माणूस असतो अशा माणसाचं नेत्रदान, त्वचादान आणि देहदान या 3 गोष्टी, त्यापैकी त्वचादान तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एक हृदयक्रिया बंद पडून ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचं नेत्रदान आणि त्वचादान अशा पद्धतीनं करता येतं आणि त्याच्यानंतर त्याला देहदान करता येतं. तर नेत्रदान आणि त्वचादान केल्यानंतर त्या माणसाचा देह हा देहदान कशासाठी? तर देहदान हा मेडिकल कॉलेजच्या, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आपल्या शरीर रचना, शरीर आतून कसं आहे हे अत्यंत व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं त्यांच्या वैद्यकीय विद्यालयातल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी म्हणून मृतदेह हे आवश्यक असतात. त्या मृतदेहांचं डिसेक्शन करून त्यातून आतून देहाची रचना कशी असते हे व्यवस्थित डिटेल्डमध्ये माहिती असणं आणि त्यांनी पाहिलेलं असणं आणि त्या हाताचा फील सुद्धा झालेला असणं हे आवश्यक असतं, कारण यांना नंतर पुढे ऑपरेशन करायचे असतात. त्यामुळे ऑपरेशन करण्यासाठी ही शरीराची अंतर्गत रचना माहिती असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि अशा मेडिकल विद्यार्थ्यांसाठी हे मृतदेह लागतात, आवश्यक असतात. 6 तासाच्या आत नेत्रदान आणखी त्वचादान केल्यानंतर हा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेऊन द्यायचा असतो देहदान करण्यासाठी. आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तो गेल्यानंतर एम्बाल्मिंग नावाची एक प्रोसेस त्याच्या देहावर केली जाते आणि ती प्रोसेस केल्यामुळं तो देह 5 वर्षापर्यंत टिकू शकतो. त्या आणखीन ते एका केमिकलच्या टँक मध्ये ते देह ठेवले जातात आणि ते देह त्याच्यामध्ये प्रिझर्व केले जातात. ज्या वेळेला डिसेक्शन असेल त्यावेळेला त्यातनं बाहेर काढून मग ते व्यवस्थित क्लीन करून त्याचं डिसेक्शन केलं जातं. पण वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचं अत्यंत चांगलं ज्ञान आवश्यक आहे. आणि आपल्या देशामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की WHO नॉर्म्स प्रमाणे जर चांगलं वैद्यकीय शिक्षण मिळायचं असेल विद्यार्थ्यांना तर 10 विद्यार्थ्यांमागं 1 मृतदेह असणं आवश्यक आहे मेडिकल कॉलेजमध्ये. पण आज ऍव्हरेज आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती जरा बरी आहे, पण ऍव्हरेज जर विचार केला तर आपण भारताचा संपूर्ण विचार केला तर आपल्या देशात सध्या 50 विद्यार्थ्यांमागे 1 मृतदेह उपलब्ध होतो. युरोपमध्ये 5 विद्यार्थ्यांच्या मागे 1 मृतदेह असतो. WHO नॉर्म्स प्रमाणे 10 विद्यार्थ्यांमागे 1 मृतदेह उपलब्ध असावा लागतो आणि आपल्याकडे 50 विद्यार्थ्यांच्या मागे 1 मृतदेह उपलब्ध आहे. आणि आता तर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले की प्रत्येक डिस्ट्रिक्टला 1 मेडिकल कॉलेज देणार आहे. नुकतंच गव्हर्नमेंटने डिक्लेरेशन दिले, सेंट्रल गव्हर्नमेंटने, की प्रत्येक जिल्ह्याला 1 मेडिकल कॉलेज देणार आहे म्हणून. कारण आपल्या देशात डॉक्टरांची संख्या कमी आहे, कारण मेडिकल कॉलेजेसची संख्या कमी आहे. जर प्रत्येक जिल्ह्याला 1 मेडिकल कॉलेज झालं तर आणखी देहांची गरज किती वाढणार आहे.
आणि अशा वेळेला जर मृतदेह उपलब्ध झाले नाहीत, तर अहो काही ठिकाणी आम्हाला कधी-कधी आम्हाला असा अनुभव आला, की काही ठिकाणी आम्हाला फोन येतात कधी-कधी, की आमचं मेडिकल कॉलेज सुरू होऊन 6 महिने झाले हो, आम्हाला कॅड्यावर म्हणजे मृतदेह. तर कॅड्यावर उपलब्ध झालं नाही, तर तुम्ही काही मदत करू शकता का? आम्ही काही जणांना म्हणजे इकडे फोन करा, तिकडे फोन करा, यांच्याकडे आहे का, त्यांच्याकडे आहे का, चौकशी करून जर कोणाकडे असेल तर तिकडनं तिकडे ट्रान्सफर करायला लावून अशा पद्धतीनेही सुद्धा या काही गोष्टी कराव्या लागतात. पण अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे. एक आपल्याला गंमत सांगायची म्हणजे मुन्नाभाई एम-बी-बी-एस नावाचा एक सिनेमा बघितला असेल बहुतेक सगळ्यांनी बघितलाय मला माहित ते. त्या मुन्नाभाई एम-बी-बी-एसमध्ये याचा एक इतका सुंदर उपयोग करून घेतलाय, विनोद म्हणून केलाय पण की तो डिसेक्शन चालू असतं, तो मास्तर शिकवत असतो आणि सगळेजण त्याला घोळका करून त्या मृतदेहाच्या टेबलाविषयी घोळका करून उभे असतात आणि हा जो मुन्नाभाई आहे तो सगळ्यात मागे असतो कारण तो उंच असतो त्यामुळे त्याला पुढे कोणी घेत नाही. तो मागे ठेवला आणि तो मागे असतो तर तो सारखा असा वरती डोकं करून हे करून टाचा उंच करून बघायचा प्रयत्न करत असतो पण त्याला त्यावेळेला घोळक्यातनं त्याला काही दिसत नसतं पुढं काही. आता तो डॉनच असतो मुन्नाभाई एम-बी-बी-एस. तो लगेच वडिलांना फोन करतो. वडिलांना का भावाला काय त्यांच्या हेडक्वार्टरला आणि फोन करतो आणि म्हणतो, की "काही नाही मला इथं हे दिसत नाही आणि माझ्यासाठी एक स्पेशल डेड बॉडीची व्यवस्था करा." आणि त्याच्यासाठी ते स्पेशल व्यवस्था करतात वगैरे असा हा विनोदाचा भाग आहे. पण विनोदाचा भाग सोडून द्या, पण आज परिस्थिती अशी आहे आपल्याला, की आज आपल्याकडं वैद्यकीय शिक्षणासाठी या अ, मानवी मृतदेह उपलब्ध होत नाहीत. अहो माझ्या घरी माझा मुलगा ज्यावेळेस शाळेत जातो पहिल्यांदा, त्यावेळेला तो म्हणतो, "बाबा मला कंपास बॉक्स पाहिजे, मला शिक्षणासाठी आवश्यक आहे. मला वह्या पाहिजेत, मला पुस्तकं पाहिजेत, मला शैक्षणिक साहित्य पाहिजे." मी त्याला देतो आणून. तो कॉलेजला जातो त्यावेळेला तो म्हणतो, "मला मोबाईल पाहिजे किंवा मला कॉम्प्युटर पाहिजे. कॉम्प्युटर शिवाय मला शिकता येत नाही." मी त्याला कॉम्प्युटर आणून देतो. म्हणजे माझ्या मुलाला त्याला शिकण्यासाठी शैक्षणिक साहित्य जे काही आवश्यक आहे, ते पुरवण्याची जबाबदारी बाप म्हणून माझी आहे. तसं माझ्या नातवंडांना किंवा उद्या माझ्या परतवंडांना जर अ, वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल आणि त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणजे मानवी मृतदेह हे जर नसतील, तर ते कसं शिकतील? आणि जर ज्यावेळेला माझा मुलगा म्हणतो, "माझ्याकडे कॉम्प्युटर नाही, मला कॉम्प्युटर द्या," तर मी देतो. पण माझा जर नातू उद्या म्हणला, की "नाही बुवा आजोबा आमच्या इथं मृतदेह नाहीत, आता मी काय करू? मी कसा शिकू?" तर त्याला मी कुठनं देणार? आणि म्हणून ह्या अशा विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक मटेरियल म्हणजे मानवी मृतदेह मिळावेत, ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. आपल्या मुला-नातवंडांच्या पुढच्या पिढ्यांची शिक्षण चांगली व्हावीत, त्यांना चांगले डॉक्टर्स मिळावेत, त्यांना चांगले सर्जन्स मिळावेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, याच्यासाठी त्यांना चांगल्या डॉक्टरी प्रशिक्षण झालेली माणसं उद्या समाजात पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांना शिक्षणासाठी जी काही शैक्षणिक साहित्य म्हणजे मानवी मृतदेह आवश्यक आहे, हे समाज म्हणून त्या लोकांना पुरवणं आपली जबाबदारी आहे आणि त्या समाजाचा एक घटक म्हणून ते पुरवण्याची माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी देहदान करणं आवश्यक आहे. देहदान ही गोष्ट अत्यंत चांगली आणि पुण्याची गोष्ट आहे. आपल्या धर्मामध्ये सुद्धा बघितलंय, की धर्मामध्ये दधीची जी कथा आहे, ती दधीची कथा आपल्याला माहिती आहे. तर दधीचीने ज्या वेळेला मानवाच्या कल्याणासाठी किंवा ह्या विश्वाच्या कल्याणासाठी त्या वृत्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी स्वतःच्या देहाचं दान केलं होतं आणि त्याच्या अस्थींपासून वज्र नावाचं एक अस्त्र बनवलं आणि त्याच्यापासून त्या वृत्रासुराचा वध करून या पृथ्वीला दुष्टांपासून वाचवण्याचं काम केलं. असं ही ती कथा आहे. तर आपल्या पुराण काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देहदानाला खूप मोठं चांगलं महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं आपलं ज्या वेळेला आपल्या हृदयक्रिया बंद पडून आपला मृत्यू होतो, त्यावेळेला आपलं नेत्रदान, त्वचादान आणि देहदान या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आपण
हे सगळं महादान म्हणतो आम्ही ह्या सगळ्यांना. अवयवदान असेल, नेत्रदान असेल, त्वचादान या सगळ्यांना महादान म्हणतो. आणि ही महादान का किंवा आम्ही सर्वश्रेष्ठ दान म्हणतो. हे सर्वश्रेष्ठ दान का आहे? तर हे सर्वश्रेष्ठ दान श्रेष्ठ दान आहे याचं मुख्य कारण महत्वाचं असं आहे, की कुणीही माणूस देहदान, नेत्रदान, त्वचादान या गोष्टी करू शकतो. मला वस्त्रदान करायचं असेल, तर माझ्याकडे आर्थिक समृद्धी आवश्यक आहे. मला अन्नदान करायचं असेल, तरी माझी आर्थिक समृद्धी म्हणजे जगात जी काही दानं आहेत, ती सगळी दानं करायची असतील, तर माझ्यासाठी आर्थिक समृद्धी आवश्यक आहे. पण माझ्याकडे जर आर्थिक समृद्धी नसेल, मी जर गरीब माणूस असेल, तर मी कुठलं दान करू शकतो? तर मी फक्त एकच दान करू शकतो, ते म्हणजे माझ्या देहाअंतर्गत किंवा देहावरचे जे काही गोष्टी आहेत, देहाच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, त्यांचंच फक्त दान मी करू शकतो. आणि म्हणून जे दान कुणीही माणूस करू शकतो. इच्छा असेल तर दान करता येईल. असं जे दान आहे, ते दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. आणि म्हणून आम्ही या सगळ्या महादानांना सर्वश्रेष्ठ दान असं म्हणतो. म्हणून आपल्याला या सर्वश्रेष्ठ दानाचे महती सांगायची आपल्याला संधी मिळाली. आता हे देहदानानंतर आपल्याला अवयवदान. तर अवयवदान या बाबतीत मात्र एक आपल्याला मृत्यूची जी कल्पना आहे, मी तुम्हाला आता सांगितलं, की 2 प्रकारानं मृत्यू होऊ शकतो आपला. एक म्हणजे हृदयक्रिया बंद पडून. दुसरा मृत्यू म्हणजे मेंदूची क्रिया बंद पडून. म्हणजे मेंदू जर चालेनासा झाला, तरी सुद्धा मृत्यू होतो. कारण माझा मेंदू चालणार नाही तर शरीरातली कुठलीच क्रिया होणार नाही. कारण मेंदूचा सगळ्या शरीरावर कंट्रोल असतो. आणि तो कंट्रोलच गेला तर शरीर चालणारच नाही. तर पण ती एका विशिष्ट परिस्थितीमध्ये हे मेंदूचा मृत्यू होणं ही गोष्ट अवलंबून असते. आणि त्या परिस्थितीबद्दल तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. समजा आता मी तुमच्या इथनं आता बाहेर चाललेलो आहे रस्त्यावरनं. आम्ही पदयात्रा करत असताना नेहमी चालतच जात असतो. तर आता समजा मी रस्त्याने चाललेलो आहे. आणखीन रस्त्याने चाललेलो तुम्ही तिकडनं रस्त्याने माझ्यासमोर उभे आहात आणि एवढ्यात एखाद्या गाडीने मला ठोकला आणि मी रस्त्यामध्ये रक्तबंबाळ होऊन पडलो. मला ॲक्सिडेंट झाला जबरदस्त आणि गाडीने ठोकल्यामुळं मी बेशुद्ध झालो. तर तुम्ही सगळेजण काय कराल मला? मला सगळेजण डायरेक्ट ताबडतोब लगेच तुम्ही सगळी चांगली माणसं आहेत. त्यामुळं तुम्ही सगळेजण पहिल्यांदा मला डायरेक्ट उचलून एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये द्याल. मी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला जाईन, त्यावेळेला डॉक्टर काय करतात? डॉक्टर पहिले आय-सी-यूमध्ये मला ॲडमिट करतील आणि आय-सी-यूमध्ये ॲडमिट केल्यानंतर मला व्हेंटिलेटर लावतील. आता पूर्वी व्हेंटिलेटर म्हणजे काय लोकांना समजून सांगायचं, पण कोरोनामुळं ती एक गोष्ट झाली, की व्हेंटिलेटर ही गोष्ट आता सगळ्यांना माहिती झाली. तर पहिल्यांदा व्हेंटिलेटर लावतात. व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासोच्छवासाचं यंत्र असतं. म्हणजे ते व्हेंटिलेटर एवढ्यासाठी लावतात, की डॉक्टर ट्रीटमेंट करत असताना माझा श्वास तुटू नये आणि तुटल्यानंतर माझा मृत्यू ओढवू नये म्हणून व्हेंटिलेटर लावायचं. व्हेंटिलेटरमुळं श्वासोच्छवास चालू राहतं. ट्रीटमेंटच्या वेळेला माझा श्वास तुटत नाही. म्हणून ते व्हेंटिलेटर लावून आणि बाकीचे सगळे मॉनिटर्स वगैरे लावलेले असतात. बाकी सगळ्या इक्विपमेंट लावलेले असतात, कनेक्ट केलेले असतात आणि डॉक्टर ट्रीटमेंट करतात. डॉक्टर खूप त्यांच्या नॉलेज प्रमाणात प्रचंड पद्धतीनं ते त्यांच्या सगळ्या नॉलेज वापरून माझ्यावर ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतात. जेवढी म्हणून चांगली ट्रीटमेंट त्यांच्याकडे उपलब्ध असेल, ती सगळी ट्रीटमेंट माझ्यावर देण्याचा प्रयत्न करतात. पण माझी बॉडी अशा वेळेला अजिबात रिस्पॉन्ड करत नाही. आणि ज्यावेळेला एवढी सगळी ट्रीटमेंट देऊन सुद्धा माझं शरीर त्याला प्रतिसाद देत नाही, असं ज्यावेळेला डॉक्टरांच्या लक्षात येतं, त्यावेळेला डॉक्टरना एक शंका येते, की अरे, याचा मेंदूचा तर काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? आणि मग त्यावेळेला डॉक्टर हे पाहतात. जर माझ्या डोक्याला मार लागला असेल, तर माझ्या डोक्याच्या आत मेंदूला धक्का लागून रक्तस्राव झालेला असतो किंवा मेंदूच्या खाली लहान मेंदू आणि त्याच्या खाली मानेच्या पाठीमागं एक ब्रेन स्टेम नावाचे एक हे असतं. आपल्या अंगठ्याच्या आकाराचा एक छोटासा भाग असतो. तर तो जो स्टेम असतो, त्या स्टेममधनं मेंदूकडनं आपल्या शरीराचे कंट्रोल करणाऱ्या ज्या सगळ्या वाहिन्या आहेत, त्या सगळ्या त्या स्टेममधनं जात असतात. तो ब्रेन स्टेम जर तुटला, आपण बघा लहान मुलांना ज्यावेळेला आपण हातात धरतो, त्यावेळेला पहिल्यांदा मानेखाली हात धरतो. ही पद्धत असते.
कारण त्यांचा ब्रेन स्टेम नाजूक असतो. त्यामुळे मानेला जर हिसडा बसला आणि त्याच्या ब्रेन स्टेमला धक्का लागला तर मुलाचा मृत्यू ओढवू शकतो. आणि म्हणून हा जर ब्रेन स्टेमला जर हिट झाला असेल आणि मेंदूचा शरीराशी संपर्क जर थांबला असेल तिथला ब्रेन स्टेम तुटल्यामुळं, तर मात्र हा मेंदूचा शरीराशी संपर्क राहत नाही. म्हणजे एक तर मेंदूचं पूर्ण कार्य बंद झालं असेल पाहिजे, आतमध्ये रक्तस्राव झाला म्हणजे किंवा ब्रेन हॅमरेज जर झालं असेल, तर ब्रेन हॅमरेज मध्ये असंच होतं, मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूचं कार्य बंद पडतं. तर त्यामुळं ब्रेनस्टेम ॲक्सिडेंटमध्ये ब्रेनस्टेम जाऊ शकतो किंवा मेंदूला धक्का लागल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेजमुळं मेंदूमध्ये रक्तस्राव होतं. तर अशा कुठल्याही कारणामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा मेंदूचा शरीराशी कनेक्शन संपर्क तुटला, तर त्यावेळेला जो मृत्यू होतो, त्याला ब्रेन डेड म्हणतात, मेंदू मृत्यू म्हणतात. अशा माणसाला मेंदू मृत म्हणतात. ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये आहे, व्हेंटिलेटर लावलेला आहे, माझा श्वासोच्छ्वास व्हेंटिलेटरमुळे चालू आहे. मेंदूमुळे श्वासोच्छ्वास चालू नाही, माझा व्हेंटिलेटरमुळे कृत्रिम पद्धतीने श्वासोच्छ्वास चालू आहे आणि माझा श्वास चालू असल्यामुळं माझं हृदय चालू आहे. कारण हृदय हे श्वासावर चालतं. त्यामुळं श्वास चालू असल्यामुळं हृदय चालू आहे आणि हृदय चालू असल्यामुळं रक्ताचं पंपिंग चालू आहे आणि रक्ताचं पंपिंग चालू असल्यामुळं शरीराचं रक्ताभिसरण चालू आहे. अशा वेळेला मानेखाली शरीरातले सगळे अवयव रक्ताभिसरण चालू असल्यामुळं आणि ऑक्सिजनेशन चालू असल्यामुळं सगळे अवयव कार्यरत असतात. माणूस मेलेला आहे कारण त्याचा मेंदू कार्य करत नाहीये. माणूस मेलेला आहे, त्याचा मेंदू कार्य करत नाही म्हणजे तो मेलेला आहे. फक्त तो जिवंत आहे असं भासमान जीवन आहे त्याचं, की जोपर्यंत व्हेंटिलेटर लावलेला आहे आणि कृत्रिम श्वासोच्छवास चालू आहे, तोपर्यंत ते भासमान जीवन त्याचं चालू आहे. अशा वेळेला त्याला ब्रेन डेड म्हणतात आणि अशा ब्रेन डेडच्या परिस्थितीमध्ये मेंदू जरी कार्य करत नसला, तरी श्वासोच्छवासाचं कार्य हे व्हेंटिलेटर करत असतो आणि कृत्रिम श्वास चालू असल्यामुळे शरीराच्या खालचे अवयव हे मेंदूच्या आज्ञेशिवाय काही तास म्हणजे 72 तास किंवा 92 तास किंवा असे प्रत्येकाच्या शरीराच्या कॅपॅसिटी प्रमाणे किती तास आहे, पण एक 3-4 दिवस सुद्धा तो मृतदेह तसा व्हेंटिलेटरवर चालू शकतो. तर अशा वेळेला आपल्याला या शरीरातले जे सगळे अवयव आहेत, हे जे कार्यरत आहेत, वर्किंग कंडिशनमध्ये असेच अवयव माझ्या शरीरातून काढून दुसऱ्या एखाद्या जिवंत माणसाच्या शरीरातला अवयव जर खराब झाला असेल, तर त्याच्या अवयवाच्या ऐवजी त्याचा खराब झालेला अवयव काढून माझ्या शरीरातला जो चांगला कार्यरत अवयव आहे, तो बसवता येतो. ह्याला अवयव प्रत्यारोपण म्हणतो आपण. आणि हे जर माझ्या जर समजा घरच्या माणसाने म्हणजे माझ्या वारसदारांनी, माझ्या पत्नीने, माझ्या मुलाने जर माझा ब्रेन डेड झाल्यानंतर, माझा मेंदू मृत्यू झाल्यानंतर जर माझ्या अवयवदानाचं संमती दिली, अवयवदानासाठी संमती दिली, तर त्या अवयवदानाच्या संमतीमुळं माझं अवयवदान होऊ शकतं आणि डॉक्टर मग मला ब्रेन डेड कंडिशनमध्ये व्हेंटिलेटरवर मी असताना माझ्या शरीरातले अनेक अवयव, त्यातले 8 अवयव असे आहेत, की जे एखाद्याला मृत्यूपासून वाचवू शकतात. त्या 8 अवयवापैकी हृदय आहे, 2 फुफ्फुसं आहेत, 2 किडन्या आहेत, 1 लिव्हर आहे, स्वादुपिंड आहे. असे बरेच अवयव, 8 अवयव असे आहेत, की जे एखाद्या माणसाला मृत्यूपासून वाचवू शकतात. आणि काही अवयव असे आहेत, जे टिश्यूज आहेत किंवा काही अवयव असे आहेत, की हृदयाच्या झडपा आहेत किंवा हाडं आहेत. आपले इयर ड्रम्स आहेत. आपले डोळे सुद्धा नॅचरली आहेतच. म्हणजे कॉर्निया. तर हे जे अवयव आहेत, हे एखाद्या माणसाच्या शरीरामधली कमतरता दूर करण्यासाठी म्हणून म्हणजे त्याचं लाईफस्टाईल सुधारण्यासाठी कमतरता दूर करणे. एखाद्याच्या इयर ड्रम जर वर्किंग करत नसतील, तर अशा या शरीरातले इयर ड्रम काढून बसवता येतात. ब्रेन डेड माणसाच्या शरीरातले आणखीन काही अवयव जे आहेत किंवा जॉइंट्स आहेत किंवा हाडं आहेत किंवा काय असे काही बसवून
एखाद्या माणसाचं जीवन आणखीन सुधारता येतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे साधारणपणे 50 प्रकारच्या टिश्यूज ज्या आहेत, त्या या 50 प्रकारच्या टिश्यूज एखाद्या माणसाचं अपंगत्व दूर करून त्या माणसाला पुन्हा चांगलं जीवन जगायला मदत करू शकतात. आणि 8 अवयव मात्र मृत्यू ज्याचा निश्चित झालेला आहे, अशा माणसाला मृत्यूपासून वाचवण्याचं आणि नवीन लीज ऑफ लाईफ, नवीन आयुष्याचा स्पॅन मिळवून देण्याचं कार्य हे अवयवदानामुळे होतं. आणि हे अवयव प्रत्यारोपणामुळं, हे अवयव प्रत्यारोपण, हे अवयवदान आपण केल्यानंतर त्या अवयवांचं प्रत्यारोपण करून, त्या अवयवांचं प्रत्यारोपण करून ह्याला आपल्या देशामध्ये आज ही अवयव प्रत्यारोपण हे खूप चांगल्या तऱ्हेनं होतं. आपल्या देशामध्ये खूप चांगले डॉक्टर्स आहेत, खूप चांगले सर्जन्स आहेत. पण हे सगळे डॉक्टर्स आणि सर्जन हे परदेशात जाऊन शिकून आलेले आहेत. कारण आपल्या देशामध्ये देहदान जास्त होत नाही. त्यामुळे आणखीन एक्सपर्ट सर्जन्स निर्माण होण्यासाठी आपल्यातल्या लोकांना परदेशात जायला लागतं. त्यामुळे आपल्या देहदान सुद्धा होणं आवश्यक आहे. आणखीन चांगले आपली माणसं परदेशात जाऊन शिकून येतात, त्यापेक्षा आपल्या देशातच चांगली शिकून चांगले सर्जन्स निर्माण होऊ शकत. तर त्यामुळं आपण आपल्या देशामध्ये चांगले डॉक्टर्स आणि चांगले सर्जन निर्माण केले पाहिजेत. आपल्या देशामध्ये बुद्धिमत्ता खूप आहे, चांगले सर्जन्स खूप आहेत आणि परदेशातून शिकून येऊन आपल्या देशामध्ये खूप जणांना आणखी असं नवीन लीज ऑफ लाईफ देऊन बऱ्याच जणांना मृत्यूपासून पुन्हा जीवनात आणण्याचं काम अनेक डॉक्टरांनी केलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या बाबतीत आपल्याला लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे, की अवयवदान किती आवश्यक आहे. मी अवयवदानाचा संकल्प केला म्हणजे माझं अवयवदान होईल का? तर अजिबात नाही. जसं डॉक्टरनी मगाशी सांगितलं, की नेत्रदानाचा संकल्प केला म्हणजे नेत्रदान होत नाही. तसंच अवयवदानाचा संकल्प केला म्हणजे अवयवदान होत नाही. मी माझा संकल्प माझ्या घरच्या लोकांना, माझ्या कुटुंबाशी चर्चा केली पाहिजे. कुटुंबाला सांगितलं पाहिजे. त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे. माझी ही इच्छा आहे आणि माझ्या मृत्यूनंतर ही इच्छा जर माझा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला, तर माझं नेत्रदान, त्वचादान आणि देहदान झालं पाहिजे. आणि जर समजा मी मेंदू मृत्यू झाला, ॲक्सिडेंटनी किंवा ब्रेन हॅमरेजनी वगैरे मेंदू मृत्यू झाला, तर मेंदू मृत्यूच्या दरम्यान माझ्या शरीरातले अनेक अवयव हे एखाद्याचं जीवन चांगलं करण्यासाठी उपयोगी पडू शकतील. त्यामुळं त्याच्यासाठी माझं अवयवदान झालं पाहिजे. ही गोष्ट मी माझ्या घरच्यांना, कुटुंबियांना, माझ्या मुलांना, बायकोला जे कोणी माझ्या याचे शरीराचे जे वारसदार, त्या सगळ्यांना सांगितली पाहिजे. त्यांना कन्व्हिन्स केली पाहिजे. त्यांना समजून सांगितलं पाहिजे. त्यांना समजून सांगितलं तरच होईल. मी संकल्प केला तर ते होत नाही. मगाशी नेत्रदानाच्या डॉक्टरनी हेच सांगितलं. तेच मी पुन्हा परत सांगतो, की आपल्याला आपल्या घरच्या लोकांना कन्व्हिन्स करणं ही आपली जबाबदारी आहे. आणखीन दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं असलं तरी सुद्धा आपण जिवंतपणे सुद्धा काही अवयव आपण कुणाला तरी देऊ शकतो. आश्चर्य वाटतं ना लोकांना. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जिवंत आहे. पण माझ्या जवळच्या घरातल्या एखाद्या माणसाचा एखादा अवयव जर निकामी झाला, समजा किडनी निकामी झाली. मला 2 किडन्या आहेत. माझ्या 2 किडन्या जर चांगल्या कार्यरत आहेत आणि माझ्या जवळच्या नातेवाईकांचे जर समजा दोन्ही किडन्या खराब झाल्या, डायलिसिसवर आहे, तर त्याच्या 2 किडन्यांच्या जागी प्रत्येक माणसाचं लक्षात घ्या, शरीरामध्ये 1 किडनी ही ॲडिशनल असते. माणसाचं शरीर हे एका किडनीवर संपूर्णपणानं व्यवस्थित कार्यरत होऊ शकतं. त्यामुळं माणसाला 2 किडन्यांची गरज नसते. पण 2 किडन्यांची प्रोव्हिजन असते, गरज नसली तरी. तर ती प्रोव्हिजन निसर्गाने माणसाच्या शरीरात केलेली आहे. ती एका इमर्जन्सीसाठी आहे. तर त्यामुळं आपण 2 किडन्यांपैकी 1 किडनी आपण देऊ शकतो. आणि माझं लिव्हरमध्ये एक लिव्हर माझा आहे, पण त्या लिव्हरचा काही भाग मी देतो आणि जर तो ज्याचं लिव्हर खराब झालंय, त्याच्या शरीरामध्ये त्याचं खराब लिव्हर काढून त्याच्या जागी माझ्या लिव्हरचा जर निम्मा भाग जर तिथं बसवला, तर 2-1 महिन्यामध्ये त्याच्या शरीरात संपूर्ण लिव्हर आपोआप आकार धारण करतं
कारण लिव्हरला रिजनरेशन कॅपॅसिटी असते आणि माझ्या शरीरातला अर्ध लिव्हर काढलेला आहे, तर तेही लिव्हर पूर्ण रिजनरेटिव्ह होतं. हे आपण लहानपणी शाळेत शिकलेलं आहे. काही जणांना माहिती असेल की अमिबा जर आपण कट केला तर एका अमिबाचे 2 अमिबा होतात. तसं लिव्हर जर कट केलं आणि दुसऱ्या शरीरात बसवलं तर दोन्ही शरीरात पूर्णपणानं आकार धारण करणारं लिव्हर तयार होतं आणि त्यामुळे लिव्हर म्हणजे यकृतदान हे आपण जिवंतपणे करू शकतो. त्यामुळं आणि सध्या आता नवीन एक गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे आपल्याला गर्भाशयाचं दान, युटेरस. जर एखाद्या स्त्रीला आता मुलं नको आहेत, मूल झाल्या आणि तिचं गर्भाशय जर चांगल्या स्थितीत आहे, तर जर एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये काही विकृती असेल आणि त्या गर्भाशयातल्या विकृतीमुळे तिला मूल होत नसेल, तर तिच्या गर्भाशयाच्या जागी चांगलं गर्भाशय जर बसवलं, तर त्या गर्भाशयामुळं त्या स्त्रीला मूल होऊ शकतं आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत. पहिलं तर उदाहरण आमच्या पुण्यामध्येच झालेलं आहे. अशा पद्धतीचे केस की आईने तिचं गर्भाशय स्वतःच्या मुलीला दिलं आणि त्या मुलीला मूल झालं गर्भाशय प्रत्यारोपणामुळे. त्यामुळं गर्भाशयाचे सुद्धा हे होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रेन डेड होणारे झाल्यानंतर अनेक बरेचसे अवयव असतात. त्याच्यात हात हे एक अवयव असतात, की जर आपले हात कट झाले असतील काही ऍक्सिडेंटमुळं, तर ब्रेन डेड झालेल्या पेशंटचे हात सुद्धा बसवता येतात. त्यामुळं हँड ट्रान्सप्लांट नावाचा प्रकार जो आहे, तोही अलीकडच्या काळात डेव्हलप झालेला आहे. तो मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतात हँड ट्रान्सप्लांट आता. त्यामुळं अशा तऱ्हेनं अनेक अवयवांचं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दान करू शकतो आणि मृत्यूनंतर मी जर माझ्या अवयवांचं दान केलं, तर अनेक जणांना त्यांचं नवीन चांगलं आयुष्य जगता येतं. आणि एखाद्या माणसाला आपल्या मृत्यूनंतर काही माणसांना 8 माणसांचे जर जीव वाचवणं किंवा काही माणसांना चांगल्या पद्धतीचं त्याचं आयुष्य सुधारता येणं, ही जर गोष्ट होत असेल, तर त्याच्यासारखं मला पुण्य काही नाही. 8 माणसांचे जीव वाचवण्यात किती मोठं पुण्य मिळत असेल आणि एवढं मोठं पुण्य हे मला माझ्या अवयवदानाने गठीत करता येतं किंवा माझ्या देहदानाने खूप मोठं पुण्य मिळू शकतं. त्यामुळं अवयवदान आणि देहदान हे आजच्या काळातली खूप सर्वश्रेष्ठ दान आहेत आणि ती आपण केली पाहिजेत. या बाबतीत सर्व समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. सगळ्या समाजाला जाऊन सांगितलं पाहिजे. आम्ही समाजामध्ये या बाबतीत कार्य करत असो, तरी सुद्धा लोक आम्हाला वेडे म्हणतात आणि बिघडलेले म्हातारे म्हणतात, काही म्हणतात. पण एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, की असंच एकेकाळी तुकारामांना हे बिघडलेला माणूस आहे असं म्हणत होते. त्यावेळेला तुकारामांनी त्यांना जे उत्तर दिलं होतं, तेच उत्तर शेवटी मी आम्हाला आमच्या जी माणसं बिघडलेलं आम्हाला म्हणतात, त्यांना फक्त आम्ही एकच उत्तर देतो. तुकाराम असं म्हणायचे, विठोबाच्या संगे तुका बिघडला, विठोबाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलमय झाला, विठ्ठलमय झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अवयवदाना संगे आम्ही बिघडलो, अवयवदाना संगे आम्ही बिघडलो. अवयवदाते झालो, अवयवदाते झालो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. याबद्दल कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर अगदी अवश्य विचारू शकता. नक्की. मी विचारतो सर. सुनील सर, हा. तुम्ही जे अवयवदान आणि हा दोन्ही वेगवेगळा हे आहे असं वाटतं मला, की हो, बरोबर आहे. देहदान आणि अवयवदान दोन वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे मृत्यूनंतरच देहदान करतायत ना जीवन. हो, मृत्यूनंतरच देहदान करता येतं आणि तर अवयवदान मात्र मृत्यूपूर्वी जिवंतपणी आणि मृत्यूनंतर दोन्ही करता येतं. जिवंतपणी एका मर्यादित प्रमाणात करता येतं, मृत्यूनंतर मात्र अनेक प्रमाणात करता येतं.
कोमामध्ये गेलेल्या पेशंटचं अवयवदान किंवा अंगदान होऊ शकतं का? देहदान. कशामध्ये? जरा आवाज नीट येत नाही. कोमामध्ये पेशंट असतो बरेच वर्षानंतर. हॅलो, कोमामध्ये ना? काय म्हणतं? नाही, तो हॅलो, लेफ्ट झाला. तो नेटवर्क इश्यू असेल त्याचा. नेटवर्क इश्यू येतो. तो लेफ्ट झाला त्याच्यामुळे. अजून कोणी आहे का? कोणाला प्रश्न विचारायचे? अजून प्रश्न कोणाला विचारायचे? मला एक विचारायचं होतं. Yeah. त्वचादानाबद्दल जे तुम्ही सांगितलं. I have come back. Can I ask the question? हा. कोमामध्ये गेलेला पेशंट हा. बरेच काळ तो कोमामध्ये असतो तिथे. इफ इट इज डिक्लेअर्ड एज डेड, इज इट पॉसिबल टू डोनेट नाही. बॉडी पार्ट? एक गोष्ट हा प्रश्न अपेक्षित असतो नेहमीचाच. बेसिक माणूस ब्रेनडेड झाला तरच अवयवदान करता येतं. कोमा आणि ब्रेनडेड या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोमामध्ये ब्रेन काही प्रमाणात चालू असतो, संपूर्ण बंद नसतं, संपूर्ण ब्रेनचं हे झालेलं नसतं, कार्य बंद झालेलं नसतं. काही विशिष्ट प्रमाणात बंद झालं असतं. 15-20% किंवा कधी कधी 50% सुद्धा ब्रेनचं कार्य चालू असतं. ब्रेनचं 50% बंद असतं किंवा एक 10-15% तरी चालू असतं. त्यामुळं मृत्यूनंतर जर समजा ब्रेनडेड झाला की नाही हे पाहण्यासाठी एक ॲपनिया म्हणून टेस्ट असते. ॲपनिया 1 आणि ॲपनिया 2 अशा 2 टेस्ट असतात. 6-7 तासाच्या अंतराने करायच्या असतात आणि त्या दोन्ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्या तर त्या व्यक्तीला ब्रेनडेड आहे असं डिक्लेअर केलं जातं आणि ब्रेनडेड असतील तरच अवयवदान देता येतं. कोमा मधल्या पेशंटचं अवयवदान करता येत नाही, कारण कोमा मधला पेशंट आज ना उद्या कधीतरी रिकव्हर होण्याची शक्यता असते. तो पुन्हा नॉर्मल लाईफ जगण्याची शक्यता असते. त्यामुळं कोमाच्या बाबतीत हे अवयवदान होत नाही. अवयवदान हे फक्त ब्रेनडेड म्हणजे पूर्णपणानं ब्रेन चालणं बंद झालं असेल तरच होत. थँक्यू सर. विचारायचं सुनीला. हॅलो, मी सुनील पेडणेकर. मला विचारायचं होतं की त्वचादानामध्ये किती प्रमाणात त्वचा दान केली जाते तर हृदय क्रिया बंद? त्वचादानामध्ये जनरली पायाची आणि पाठीची त्वचा घेतली जाते आणि त्वचादान केल्यानंतर पायाचे आणि त्वचाचे एक छोटंसं मशीन असतं, बॅटरी ऑपरेटर असतं. आपलं शेविंगचं रेझर असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असतं आणि बॅटरी ऑपरेटेड मशीन असतं. त्या मशीनच्या साहाय्याने पाठीची आणि पायाची त्वचा काढून घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याला बँडेज केलं जातं संपूर्ण. त्या संपूर्ण शरीराला विद्रुपता कुठेही येत नाही, ती काळजी घेतली जाते. बँडेज वगैरे करून ते देह पूर्वीसारखा परत झाकून ठेवला जातो. चेहऱ्यावरची त्वचा वगैरे घेतली जात नाही, फक्त पाठीची आणि पायांवरची त्वचा एवढीच घेतली जाते. सर पण स्किन ग्राफ्टिंग ज्याला आपण म्हणतो, हॅलो, नेटवर्क इश्यू आहे वाटतं, नेटवर्क इश्यू ऐकू येत नाही. सुरेशला नेटवर्क इश्यू आहे बरं का? नेटवर्क इश्यू आहे. ग्राफ्टिंगला त्वचादान म्हणतात ना? हो हो. त्याच्यामध्ये नाही ऐकू येत नाही. स्किन त्वचादानामध्ये त्वचादानमध्ये स्किन मी तुम्हाला सांगितलं आता तसं डर्मोटोम नावाच्या मशीनच्या साह्याने त्वचा काढून घेतली जाते आणि ती प्रिझर्व केली जाते. त्याच्यावर केमिकल प्रोसेस केली जाते आणि ती प्रिझर्व केली जाते आणि ती त्वचा मी तुम्हाला सांगितलं तसं नुसतीच फक्त गुंडाळली जाते त्या शरीरावरचे. त्याचं काही बाकी ग्राफ्टिंग म्हणजे काही वेगळं काही करावं लागत नाही, नुसती फक्त चिकटवायची असते शरीरावर. पण हे जे त्वचादानाचे भाग येतात ते सगळे 7ही लेयर्स घेतल्या जातात. त्वचादानात जेव्हा त्वचा काढली जाते त्याच्या 7ही लेयर्स काढल्या जातात की नाही? पहिले वरच्या 2 लेयर्स फक्त काढल्या जातात. म्हणजे त्वचादान केल्यानंतर तुम्हाला हे अजिबात रक्तस्राव वगैरे अजिबात होत नाही.
ते फक्त वरचे 2-3 लेअर काढले जातात, बाकी खालचे लेअर काढले जात नाही. त्यामुळे रक्तस्राव सुद्धा होत नाही. वरचाच लेअर काढला जातो फक्त. हॅलो. ओके. हॅलो. नेटवर्क इश्यू आहे का? त्यांचा नाही, आवाज येत नाही त्यांचा. माझा आवाज येतोय ना? हा, तुमचा आवाज येतोय, त्यांचा येत नाही, त्यांचा इश्यू आहे. त्यांचा येत नाही. ओके. मी आणखीन एक प्रश्न विचारू का? हा, विचारा. 6 तासाची जी मुदत सांगितली ना तुम्ही, हो. त्याच्या मागचं कारण काय आहे? 6 तासाचं. कारण माणसाचा मृत्यू झाल्यानंतर 6 तासानंतर त्याच्या शरीराचं डिटेरियरेशन सुरू होतं. त्याचं शरीर खराब व्हायला सुरुवात होते 6 तासानंतर. त्यामुळं 6 तासानंतर डिसइंटिग्रेशन होतं त्याच्या अवयवांचं, म्हणजे त्याच्या बाकीच्या सगळ्या शरीराचं. आणि त्यामुळं हे शरीर खराब झाल्यानंतर मग त्याचा काही उपयोग होत नाही. डोळे सुद्धा आपल्याला 6 तास, त्वचा सुद्धा 6 तास, आणि त्याच्यानंतर देहदान केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं त्याच्यावर एक केमिकल प्रोसेस केली जाते, एम्बाल्मिंग म्हणून म्हणतात, आणि मग ते 5 वर्ष प्रिझर्व होतं. पण तोपर्यंत ती एम्बाल्मिंगची प्रोसेस 6 तासाच्या आतच सुरू करायला लागते, नाहीतर एकदा देह खराब झाल्यानंतर मग त्याच्यावर प्रोसेसिंग सुद्धा होत नाही. पण जर पेशंट जर हॉस्पिटलमध्ये असेल आणि तिथे जर मृत्यू झाला असेल तर डॉक्टर दुसऱ्या काही याने म्हणजे देह व्यवस्थित ठेवू शकतात का जास्त तास? पण देह मॉर्च्युरी मध्ये ठेवला, म्हणजे कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला, तर मग काही तास आणखी त्याला हे मिळू शकतं, त्याला टाइम एक्सटेन्शन मिळू शकतं 6 तासाला. पण असं आर्टिफिशियल नाही, दुसरं काही आर्टिफिशियल नाही. त्याला संपूर्ण तो मॉर्च्युरी मध्ये ठेवायला लागतो, म्हणजे कोल्ड स्टोरेज मध्येच ठेवायला लागतो तो. नाही, पण देहदान केल्यानंतर तुम्ही म्हणता तो देह 5 वर्षापर्यंत चालतो ना याच्या मेडिकल मध्ये? हो. मग तो कसं काय? मग तो व्यवस्थित राहतो का देह त्याच्यामध्ये? हो, कारण त्याच्यावर एम्बाल्मिंगची प्रोसेस केली जाते. ओके. आणि फॉर्मॅलिन नावाचा एक द्रव असतो, तर तो द्रव माणसाच्या शरीराच्या आत इंजेक्ट केला जातो, आणि फॉर्मॅलिनच्या टँक मध्ये त्याचं शरीर बुडवून ठेवलं जातं. त्यामुळे तो 5 वर्षापर्यंत टिकू शकतो. अच्छा. मला तो फक्त ह्याच्यासाठी वापरला जातो, म्हणजे शिक्षणासाठी, वैद्यकीय शिक्षणासाठी त्याचा पार्ट त्याचा वापरला नाही. येस. मला एक प्रश्न विचारायचा आहे दुसरा, की माणसाचे म्हणजे मृत्यूनंतर माणसाचे सगळे अवयव एकदम खराब होत नाही ना, हळूहळू काही अवयव लवकर खराब होतात, काही नंतर. तुम्ही 6 तासात म्हणताय. एक गोष्ट, एकदा रक्तप्रवाह बंद झाला की 3 मिनिटाच्या आत सगळे अवयव खराब व्हायला सुरुवात होते, सगळं. अच्छा. कारण रक्तप्रवाहामुळं शरीरामध्ये ऑक्सिजन सगळीकडे शरीराच्या सगळ्या भागात पोहोचतो, आणि त्यामुळे ते एकदा ऑक्सिजन पोहोचणं बंद झालं, रक्तप्रवाह बंद झाला की सगळे अवयव हळूहळू खराब व्हायला सुरुवात होतात. त्यामुळं 3 मिनिटानंतर त्या अवयवाचं हे म्हणजे कार्य थांबतं, आणि 6 तासानंतर त्या अवयवाचं खराबच व्हायला सुरुवात होतं. अजून कोणी आहे का? अरे, माझा प्रश्न राहिला तो. आस्क नाव. आवाज ना क्लिअर येत नाहीये. मला फक्त हे करायचं आहे, त्वचादानाची कॉम्पॅटिबिलिटी हा बघतात का? नाही, त्वचादानात कॉम्पॅटिबिलिटी बघत नाहीत. जसं नेत्रदानामध्ये नसतं. नेत्र आणि त्वचा हे दोन्ही टिश्यूज आहेत, आणि टिश्यूचा ब्लड ग्रुपशी संबंध नसतो, म्हणून नेत्र आणि त्वचा याच्यामध्ये कॉम्पॅटिबिलिटीचा प्रश्न नसतो. कोणाची नेत्र आणि कोणाची त्वचा कोणालाही देता येते. ओके, थँक्यू सर. थँक्यू. ओके. अजून कोणी? बोल. मला विचारायचं होतं, आता हे लेक्चर तुमचं एवढं छान झालं, आम्ही प्रेरित झालो.
जर आम्हाला अवयवदान किंवा देहदान करायचं असेल हा तर एक स्वयंसेवक म्हणून आम्ही काय करावं? ओके बरोबर. अपेक्षित होता हा प्रश्न मला. हो. अवयवदान जर करायचं असेल तर तुम्हाला आपली नोटो म्हणून ही सरकारी संस्था आहे. ते जे अवयवदानाचं सगळ्या भारत देशावर मॉनिटरिंग करतात सरकारी संस्थेतर्फे, तर ते त्यांच्या वेबसाईटवर हा एक QR कोड असतो. तो QR कोड तुम्ही स्कॅन केला तर ऑनलाईन तुमचा फॉर्म ओपन होतो आणि तुम्ही तो ऑनलाईन भरू शकता किंवा तुम्हाला आमच्याकडनं सुद्धा हा QR कोड मिळू शकतो. तुम्ही फेडरेशनला तुम्ही पवारांना कॉन्टॅक्ट करा किंवा मला जरी कॉन्टॅक्ट केलं तरी तुमच्याकडे हा QR कोड आम्ही पाठवू शकतो. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन हा फॉर्म भरू शकता. हे अवयवदानाचं झालं. देहदानाचा तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मात्र मेडिकल कॉलेजमध्ये देहदानाचे फॉर्म उपलब्ध असतात. आपल्या जवळचं कुठलंही मेडिकल कॉलेज, ॲलोपॅथिक मेडिकल कॉलेज असतात. जवळचं कुठलंही ॲलोपॅथिक मेडिकल कॉलेज असेल त्यांच्या शरीरशास्त्र विभागात अॅनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये हे फॉर्म उपलब्ध असतात. कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये आणि बऱ्याचशा आता अलीकडे बऱ्याचशा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्या वेबसाईट मेडिकल कॉलेजच्या वेबसाईटवर गेलं तर वेबसाईटवर सुद्धा देहदानाचे फॉर्म उपलब्ध असतात. ते आपण डाउनलोड करून प्रिंटआउट काढून ते फॉर्म भरून त्या कॉलेजकडे पाठवलं तर त्यांच्याकडनं आपल्याला डोनर कार्ड किंवा एक्नॉलेजमेंट मिळू शकते. आणि मग तो फॉर्म आपण एक ऍक्च्युअली प्रिझर्व करून ठेवायचा. आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या वारसदारांना, घरच्या सगळ्या कुटुंबियांना सांगून ठेवायचं. अर्थात नाही आपण जरी हे केलं तरी आपल्या कुटुंबियांना देहदान करता येतं. आपण फॉर्म नसला भरला तरी आपला फॉर्म भरणं हे फक्त आपली इच्छा आपण व्यक्त करणं एवढंच असतं. आणि ही इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण फॉर्म भरायचा असतो की आपल्या कुटुंबियांना आपलं सांगावं की समजावं की ही अशी माझी इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करणं मात्र हे कुटुंबियांच्या हातात असतं. आणि मी जरी तोंडी सांगितलं आणि फॉर्म नाही भरला तरी कुटुंबियांची जर ती तयारी असेल तर कुटुंबीय जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये देह घेऊन जाऊन देहदान करू शकतात. त्यामुळे मला तो काही मला याच विषयाकडे यायचं होतं. गेल्या वर्षीपासून आम्ही हे जागृती चालू केली आहे अवयवदान आणि देहदानाची. गेल्या वर्षी आमच्याकडे दयानंद मठपती जे सर आहेत, हो परिचय, त्यांनी आम्हाला लेक्चर दिलं होतं. आणि मीरा नायर म्हणून एक आमच्या होत्या, त्यांनी लेक्चर दिलं होतं. त्यानंतर मीरा नायरनी नोटाबद्दल आम्हाला सांगितलं. आणि मी आणि बऱ्याच स्वयंसेवकांनी, आम्ही जे सगळे स्वयंसेवक आहोत तिकडे पण मी येतो, आम्ही तो नोटचा फॉर्म भरला आणि मला हे कार्ड आलंय. मला तुम्हाला दिसतंय का बघा. त्यांचं रजिस्ट्रेशन कार्ड आहे. रजिस्ट्रेशन केलं त्यांनी लगेच. आणि ते कार्ड माझ्या आणि मी आणि माझे अनेक स्वयंसेवक. नाही हे जे काय आहेत ना, ही पूर्वी कशी पद्धत होती की प्रत्येक एनजीओ स्वतःचे फॉर्म तयार करत होते आणि ते भरत होते. आता जो तुम्ही फॉर्म तुम्ही जे डोनर कार्ड दाखवलं हे प्रायव्हेट एनजीओच आहे. ते नाही, नोटाच आहे ते. हा, नोटाचा फॉर्म भरला मी. नोटोच आहे का? नोटोच आहे. हा, मग नोटोचा असेल तर मग ते नॅशनल रजिस्ट्रीमध्ये जातं. मग ते बरोबर आहे. हो, पण ते शेवटी तोच भाग आहे. तुमच्या नातेवाईकांची इच्छा असल्याशिवाय पुढे तुम्ही जाऊ शकता. हो, नाही ते शेवटी कुठलंही दान करायचं असलं तर तुमच्या कुटुंबियांची इच्छा महत्वाची. बरोबर. सुनीलजी, एक 2 मिनिटं ह्या गोष्टीचा थोडासा खुलासा करतो की हे डोनर कार्ड आहे. नमस्कार नितीनजी, खूप चांगलं. आणि सुनील साहेब, तुमचं खूप कौतुक. खूप छान. मी मध्ये रेंज येत होती, जात होती, परंतु आजचं तुमचं जे प्रबोधन होतं ते इतकं प्रभावी आणि इतकं छान. आणि आम्ही म्हणतो की खूप भाग्यवान आहेत आमची सर्व मंडळी. आणि तुम्हाला सगळ्यांना सुनील देशपांडेंना भेटता आलं आणि मला सुनील देशपांडेंना असं शांतपणे ऐकताही आलं. तर आता तुमचा नितीनजी, सावंत साहेब, तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो. तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारले. डॉक्टरनी सुरुवातीला खूप चांगलं प्रबोधन केलं. आता याच्यामध्ये आता तुमचा जो विषय चालू आहे की डोनर कार्ड,
पूर्वी आम्ही हे डोनर कार्ड, सर्व संस्था ह्या डोनर कार्ड आम्ही भरून घेत होतो आणि लोकांचे, त्यांच्या क्लोज रिलेटिव्हचे त्याच्यावर कन्सेंट घ्यायचो. म्हणजे एक डोनर कार्ड भरायचं असेल तर त्याच्यावर 2 जवळच्या नातेवाईकांची सही घ्यायचो आणि मग ते डोनर कार्ड आपण सोबत बाळगायचो. परंतु आता परिस्थिती अशी आहे की डोनर कार्ड भरण्याची किंवा प्लेस फॉर्म भरण्याची खरी आवश्यकता कुठलीच राहिली नाही. नेत्रदान, त्वचादान, देहदान किंवा अवयवदान यापैकी कुठलंही दान जर करायचं असेल तर आपल्याला विचारलं जात नाही की तुम्ही डोनर कार्ड भरलंय का, मृत व्यक्तीची इच्छा होती का. महत्वाची जी आहे ती नातेवाईकांची इच्छा आहे का, ह्याला जास्ती महत्व आहे. त्यामुळे डोनर कार्ड भरण्यापेक्षा कोणाचं डोनर कार्ड भरलंय त्याला कुठल्याही गोष्टीला इम्पॉर्टन्स राहिलेलं नाही. आणि नातेवाईकांची इच्छा जर असेल तर कोणत्याही प्रकारचं दान होऊ शकतं. जसं की आम्हाला जर रक्तदान करायचं असेल तर ब्लड डोनेशन कॅम्प लागला असेल त्या ठिकाणी आपण जातो आणि त्या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो की मला डोनेशन करायचं आहे, ब्लड डोनेट. तर त्या ठिकाणी तुमचं ब्लड डोनेट करण्यास योग्य आहे की नाही, तुम्ही डोनेशनच्या योग्य आहात का, आणि तुमचं ब्लड सॅम्पल घेऊन ते ब्लड घेण्यायोग्य असेल तर ते स्वीकारलं जातं. त्याचप्रमाणे तितकीच सोपी पद्धत झालेली आहे नेत्रदानासाठी किंवा कुठल्याही दानासाठी. नातेवाईकांनी इच्छा व्यक्त केली की ही व्यक्ती मृत झालेली आहे, मृत्यू प्रमाणपत्र दिलं, त्या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन नसले तर ते कॉन्ट्रा इंडिकेशन नसले तर ते दान स्वीकारलं जातं. म्हणून डोनर कार्ड पजेस करण्याची आता तितकीशी आवश्यकता राहिली नाही. परंतु प्रबोधनाचा एक भाग म्हणून की मी डोनेशन केलेलं आहे, मी प्लेस डोनर आहे, त्यामुळे हे डोनर कार्ड दाखवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि लोकांच्या प्रबोधनासाठी उपयोग होतो. कोणाचं डोनर कार्ड आहे, नोटोचं आहे का, की फेडरेशनचं आहे का, तुमच्याकडे डोनेट ऑर्गन ही संस्था आहे त्याच्या थ्रू तुम्ही भरलेला आहे आणि ती सुद्धा संलग्नित नोटोशी आहे. जशी आमची फेडरेशन आहे ही नोटोशी आणि रोटोशी संलग्नित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संस्था एकाच उद्देशाने काम करतायत आणि त्याचा उद्देश आहे की ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस. सो इट इज गुड की तुमच्याकडे डोनर कार्ड आहे, तुमचं कौतुक आहे. पण डोनर कार्ड याच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबियांना सांगण्या याच्यामध्ये आपण जास्ती स्वारस्य ठेवूया. येस, कॅरी ऑन. येस. देशपांडे सर, तुमचं काय असेल बोलायचं? देशपांडे सर. नाही, काय नाही, तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न घ्या. बाकी देशपांडे साहेबांनी पूर्ण केलेलं. माझं बोलणं पूर्ण झालेलं आहे. तुमचे प्रश्न असतील तर सांगा. सुरेश अय्यर. आता मी थोडं संस्थेविषयी सांगतो. आपण इथे जे सगळे आपण दिसतो आहोत, जवळजवळ 18-19 जण आहोत. हे 18-19 जागेवरचे आहेत. मी स्वतः देशपांडे सर, तुम्ही नाशिकमध्ये आहात. श्रीकांत सावंत जे आमचे हे बोलतायत ते नाशिकला आहेत. तुमच्या बाजूला सुनील पेडणेकर दिसत आहेत, ते थायलंडमध्ये आहेत, बँकॉकला आहेत. पवार सर वसईला आहेत. ते अय्यर सर इकडे आहेत, ते बोरिवली वेस्टला आहेत. इकडे प्रभाकर सर दिसत आहेत, ते डोंबिवलीला आहेत. नंतर एक आमचे रवींद्र चौबे म्हणून आहेत, ते औरंगाबादला आहेत. मला असं म्हणायचं की संपूर्ण या महाराष्ट्रामधले आमचे स्वयंसेवक कार्यकर्ते आम्ही एकत्र येतो आणि असं प्रबोधनाचं कार्य करत असतो. आणि नुसतं असं ऐकलं आणि सोडून दिलं असं करत नाही. म्हणून मी ते नोटाचं कार्ड दाखवलं की गेल्या वर्षी आम्हाला मीरा नायर आणि दयानंद मठपतींनी जे सांगितलं होतं ते आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही जे सांगितलं की हे करायला पाहिजे की सगळ्या नातेवाईकांना वगैरे सांगायला पाहिजे, मी माझ्या पत्नीला सांगून ठेवलेलंच आहे. पण नातेवाईकांनाही आम्ही सांगितलं की बाबा मी जर गेल्यानंतर माझं देहदान झालं पाहिजे, अवयवदान पॉसिबल असेल तर अवयवदान पण झालं पाहिजे, हे आम्ही आमच्या नातेवाईकांना आणि सगळ्यांना सांगू. आता मला आणखी थोडस ऍड करायचं, आमची जी संघटना आहे तिचं नाव आहे सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल आणि आम्ही महाराष्ट्र विभागातर्फे काम करतो. भारतामध्ये एकूण 6 राज्यांमध्ये ही संघटना कार्य करते. तर जगामध्ये एकूण 52 देशांमध्ये आमची संस्था आहे जगामध्ये. आणि हे वर्ल्ड वॉर II नंतर ही संस्था आमची हे आली, शांततेसाठी आली. सुनील पेडणेकर बोलायचंय, बोला सुनील. वर्ल्ड वॉर I नंतर 1920, बरोबर. 1920 ला संस्थेचा आमच्या हे झालं, जन्म झाला आणि वर्ल्ड वॉर I नंतर सुरू झालं. आणि आता 6 राज्यांमध्ये भारताच्या आम्ही कार्य करत असतो. आणि असं प्रबोधनाचं कार्य आम्हाला हे करायला आवडेल आणि
आमच्या इतर स्वयंसेवकांपर्यंत हे पोहोचवू. फक्त हं. त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं माध्यमाचा वेगळा वापर करावा लागेल, इंग्रजी माध्यमाचा वापर करावा लागेल हो आणि हो सगळ्यांना तर बघू त्यानंतर पुढे काय करता येईल. दयानंद मठपती सरांनी मला 2 नावं दिली होती, पुरुषोत्तम पवार सर आणि तुमचं नाव. पण हो. जेव्हा पुरुषोत्तम पवार सरांनी संपर्क केला ते लगेच हो म्हटलं. बरोबर. तर मी विचार केला की हा जो विषय आहे हा फार मोठा आहे. पुरुषोत्तम पवार सर बोलायला लागले तर दुसऱ्या कोणाला बोलायला देणार नाही, म्हणून मी तुम्हाला संपर्क केला नाही. आणि पुढच्या वेळेला म्हटलं आपण देशपांडे सरांना कॉन्टॅक्ट करू. तरी बरं. राजेश यांना मी डोळ्यांसाठी नेत्रदानासाठी विनंती केली, त्यांनी हो म्हणून सांगितलं. बरं. आणि शेवटी आपण 2 तास सतत बोलत आहोत. बरोबर. तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. आणि श्रीकांत सर आमचे Yes. दयानंद मठपती सुद्धा आमचा खूप चांगला कार्यकर्ता आहे. तो आमचा आम्ही जेव्हा मित्र. ह्या पदयात्रेच्या माध्यमाबद्दल जेव्हा सुनील देशपांडेंनी तुम्हाला सांगितलं, तेव्हा हो, त्या हो. एका पदयात्रेमध्ये आमच्या संपूर्ण या पदयात्रेमध्ये दयानंद मठपतींनी आमच्या सोबत साथ केली आणि त्यांनी ह्या विषयाचा सखोल अभ्यास केला आमच्या सोबत राहून. तो एक ट्रेनिंग कोर्सच असतो आणि तेवढ्या सर्वांच्या सोबत राहून ते त्यांना पूर्ण या विषयाचं ज्ञान होतं आणि मग नंतर ते त्या विषयात काम करू शकतात. त्यामुळे ते आमचे खूप चांगले खंदे कार्यकर्ते आहेत. ते मराठवाडा आमचा खूप चांगल्या रीतीने सांभाळत आहेत. तर त्यांनाही सुद्धा आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. दयानंदजी, हो, बरोबर. गुरुजी कैसे हो? हा, छान चाललंय. व्हेरी गुड. येस, कॅरी ऑन. आपण आलो खरं, आपण दोघंही आलात ऐकायला मिळालं. मी नितीन सरांना म्हणलो की हा. दोन्ही सर हा. चला. मी आणि अशातही आपण वेळ काढलात त्याबद्दल मी आपल्या दोघांचे मनापासून आभार मानतो. ओके. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. धन्यवाद. धन्यवाद. थोडी माहिती द्यायची होती. मी थायलंडमध्ये असतो. आमच्याकडे हा. आम्ही पाळीव प्राण्यांचंही देहदान हल्ली करतो. बर म्हणजे वेटरनरी कॉलेजेसमध्ये वगैरे जे लागतं बर बर बर. ओके. वा, चांगलं. आमच्याकडे पुन्हा एकदा बोला प्लीज, पुन्हा एकदा बोला सुनीलजी. हा. मी म्हटलं आमच्याकडे पाळीव प्राण्यांचंही देहदान केलं जातं. गेल्या वर्षी आमचं अच्छा. एक मान्य केलं होतं, तर ते आम्ही तिथं देहदान केलं. ओके. म्हणजे वेटरनरी त्याचा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना जे लागतं ना डिसेक्शनसाठी त्यासाठी हा हा. ओके हल्ली नवीनच ओके. सुरू झालंय गेल्या काही वर्ष. हा. चांगलंय चांगलं. ओके. छान. चांगले. व्हेरी गुड. वा. ठीक आहे, आपली पुन्हा एकदा भेट झाली, खूप छान झालं. धन्यवाद. सुनीलजी, नितीनजी, तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं. दयानंद मठपतींचे आभार. सुनीलजी, तुमचे आभार. नितीन वेंगुर्लेकर साहेब, तुमचे आभार. सावंत साहेब, तुम्ही खूप चांगलं ऑर्गनाईज केलं, त्याबद्दल तुमचे पण आभार. डॉक्टर कापसेंनी पण खूप छान वक्तव्य केलं. हो. आणि सुरेशजी, तुमचे प्रश्न सगळ्यांचे होते ना, म्हणजे तुमच्या प्रश्नांवरनं आम्हाला लक्षात येतं की तुम्ही कुठल्या स्तराची तुमची बुद्धिमत्ता आहे आणि या समाजामध्ये तुम्ही जे दायित्व देताय ते कुठल्या स्तराचं आहे त्याचा आम्ही अनुमान लावू शकतो. आणि वा. असे सर्व महानुभव आम्हाला किती 25 लोक भेटली, 50 लोक भेटली, एक जरी भेटला तरी तो कुठल्या दर्जाचा आहे आणि तुम्ही आम्हाला तुमच्यामध्ये सामील करून घेतला आणि हा विषय आम्हाला बोलण्याची संधी दिली. आणि सुनील देशपांडे, आपलं खास करून आभार की मी आता जस्ट घरात पोहोचलो आणि पुन्हा तुमच्याशी शांतपणे मला आता बोलता येते. आज मोठा प्रसंग बेतला होता. पुढचा टायर 110च्या गतीमध्ये टायर फाटला आणि अरे गाडी एका बापरे. बाजूला खेचली गेली आणि त्याच्यानंतर मागचा टायर पण पुन्हा गेला आणि आम्ही फार मोठ्या अडचणीत होतो. परंतु सलामत आम्ही सुखरूप घरी पोहोचलो वा. आणि सगळं व्यवस्थित झालं. असंच तुमच्या सर्वांचं मंगल हो अशी प्रार्थना करतो आणि आजच्या दिवशीची रजा घेतो. नमस्कार. ओके. माझे नमस्कार. खरं म्हणजे सगळ्यांचे आभार माझ्यातर्फे आणि धन्यवाद. धन्यवाद. येस. पवार साहेब, Yes, yes. पवार साहेब आणखीन देशपांडे साहेब, खरं म्हणजे आभार Yes. आम्ही तुमचे मानले पाहिजेत. म्हणजे एवढी चांगली माहिती आणि एवढ्या कमी वेळात खूपच छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि एवढा वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी आमच्या संस्थेतर्फे सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल महाराष्ट्र स्टेट ग्रुप तर्फे मी तुमचे खूप खूप आभार आहे. तसेच दयानंद मठपती साहेब, त्यांचे सुद्धा आभार आहे. कारण पवार साहेब, कारण तुम्ही जरी अडचणीत होतात तरी तुम्ही काहीतरी पर्याय त्याच्यामधून काढलात आणि लगेच दुसरा वक्ता अवेलेबल करून दिलात. खरंच त्यामुळे आजचा दिवस खूप सत्कारणी लागल्यासारखा वाटला.
तर पुन्हा एकदा मी नाही, मी सगळ्यांचे तरी सुद्धा मी बोललो असतो, पण मध्ये तुम्हाला डिस्टर्ब झालं असतं. जे मजा आज सुनील देशपांडेंची ऐकण्याची जी मजा आली ती आली नसती. म्हणजे मी हो, yes, परमेश्वराचेच बरोबर आहे. आभार मानतो. येस बरोबर सर. आहे. कॅरी ऑन श्रीकांतजी बोला. ओके. तर पुन्हा सगळ्यांचे एकदा आभार मानून आपण आजचा सेशन संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. श्रीकांत, बोल. I can suggest one thing. येस. म्हणजे this session was just iceberg, काय म्हणतात त्याला, just it was the tip of the iceberg. I Yes. suggest you keep a Yeah. separate session for individual persons. बरं. इंडिव्हिज्युअली जे डॉक्टर साहेब आणि सुनील सर होते ना, दोघांना एकत्र आणू नका. वेगवेगळे sessions घ्या, म्हणजे we can go deeply into that. बरोबर बरोबर. ओके. म्हणून आज सुनील सरांना मी बोलवलं नव्हतं, फक्त पुरुषोत्तम सरांना बोलवलं होतं. पण मग हा. सुनील सरांना करावं लागलं, मग पुरुषोत्तम सरच बोलले. ऑप्शन दिलं ते. ऑप्शन नाही, नाही, I आणि agree. या विषयाला But वेगवेगळ्या what- बाजू आहेत. what- या विषयाला बरेच वेगवेगळ्या बाजू आहेत. तर त्यामुळं अजूनही हो. वेगवेगळ्या बाजूंचा आता अवयवदान आणि धर्मकल्पना, नंतर अंधश्रद्धा, Yeah. याच्याबद्दल सुद्धा खूप मोठा विषय आहे. हम्म. तर अशा होऊ बरेच शकतात, We need अजून a असे वेबिनार होऊ independent- शकतात, बरोबर ना? काही कायदेशीर बाबी आहेत. Independent individual cells ठेवा. येस. रादर मी असं म्हणेन याच्यासाठी एक असं आहे की कापसे डॉक्टरांनी त्यांना जो विषय दिला होता त्यांच्या विषयापुरतं त्यांनी संक्षिप्तपणे खूपच छान त्यांनी माहिती दिली. सुनील देशपांडेंनी विस्तृत माहिती दिली. त्यामुळे जर एखाद्या विषयात जर स्पेशालिटी असेल तर त्यांना त्यांच्या विषयापुरतं त्यांना जर बोलवलं आणि त्यांना जर बोलायला दिलं, कारण त्यांना जर 1 तास संपूर्ण बोलायला दिलं असतं तर तो एकच विषय आपल्याला कंटाळवाणा वाटला असता. आणि त्यांनी नेत्रदानाबद्दल त्यांनी जे घेतलं ते घेतलं. समजा सुनील देशपांडेंनी फक्त त्वचादानाबद्दल बोलले असते, दयानंद मठपती जर देहदानावर बोलले असते, असं प्रत्येक विषयाला जर त्यांना तेवढा वेळ दिला तर तेवढा वेळ ते बोलू शकतील. आणि याचा सगळ्यात मोठा कधी उपयोग होतो की प्रश्नोत्तरामध्ये त्या वक्त्याची बुद्धिमत्ता कळते, त्याची ताकद कळते आणि श्रोत्यांची ताकद कळते की श्रोते कुठल्या प्रतीचे प्रश्न विचारतायत किंवा त्यांना त्याचं आकलन किती चांगलं झालंय हे त्याच्यामुळे कळतं. त्यामुळे 1 किंवा 2 वक्ते असले तरी काही हरकत नाही, म्हणजे दॅट इज नॉट बॅड ऑल्सो. युअर सजेशन इज गुड. बट एकच वक्ता संपूर्ण 1 तास बोलत राहण्यापेक्षा, एकाच विषयावर बोलण्यापेक्षा 2 वेगळे विषय सेपरेट करून, कारण ह्याला अनेक कांगोरे आहेत. ह्याला कायदेशीर बाबी आहेत, वैज्ञानिक बाबी आहेत आणि अंधश्रद्धा म्हणून आहे. असे बरेच विषय त्याच्यामध्ये घेऊ शकतो. फक्त अवेअरनेस आहे. पदयात्रा हा विषय बोलला तर आमचे सुनील देशपांडे 3 तास त्याच्यावर बोलू शकतील. पण 3 तास एखादा वक्ता कितीही चांगला बोलू शकला तरी सुद्धा त्या श्रोत्यांना ते ग्रहण झालं पाहिजे. म्हणून दिस इज ऑल्सो गुड आयडिया टू बायफर्केट इन मॅक्झिमम 2, नॉट मोर दॅन 2. येस. गॉड ब्लेस यू. येस. थँक्यू एव्हरीबडी. आजच्या दिवसासाठी नमस्कार, शुभरात्री. सल्लागार मंडळावरती या. गॉड ब्लेस यू. कुठल्याही चांगल्या कामासाठी तुम्ही हाक मारा, आम्ही सोबतच आहोत. हे बघा, चांगल्या उद्देशाने आपण काम करतो, त्या आम्हाला कुठल्याही बाउंड्रीज नाहीत. सुनील देशपांडे सुद्धा आहेत आमच्याकडे. आमच्या फेडरेशन मध्ये अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. आणि आज दयानंद मठपतीला आणि नितीन वेंगुर्लेकरांना खास धन्यवाद देतो की अशा चांगल्या महानुभावांची आमची भेट झाली. आपण संपर्कात राहू. आमचा नंबर राहू द्या तुमच्याकडे. सुनील देशपांडेचा सुद्धा नंबर पाहिजे. सुनील देशपांडे, तुम्ही तुमचा नंबर सांगा किंवा आपण ग्रुपवर पाठवा. नितीनजी तुम्ही ग्रुपवर पाठवा आणि सगळ्यांना संपर्कात राहू द्या. कधीही हाक मारा, आपण सोबत आहोत. थँक्यू. नमस्कार. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद. खूप छान.